पिंडदान निमित्त ठेवलेल्या प्रवचन सेवेसाठी निवडलेला विषय आज गोपाळकाल्याचा दिवस आहे आणि भगवान कृष्णाचा अवतार आणि त्याचं कथार कार्य हे माणसाला या जगतामध्ये धर्म ईश्वर आणि नश्वर याचा भेद करून देण्यासाठी दिलेला आहे. जे कार्य भगवान कृष्णाने या जीवनामध्ये या भूतलावर केलं ते माणसाला दाखवून देण्यासाठी केलं की भगवंताच्या नामस्मरणामध्ये किती ताकद आहे, भगवंताच्या लीला काय असतात. आणि म्हणून कृष्ण लीला या दृष्टीने कृष्णाचा जन्म त्या भूतलावर अवतार कार्यासाठी झाला. माणसाला या जगातलं सत्य काय आहे हे डोळ्यांनी दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही, हाताला स्पर्श करते नाही. हे चिंतनीय आहे. चिंतन ज्या शास्त्रात सांगितलं त्या शास्त्राला अध्यात्मशास्त्र म्हणतात. आणि म्हणून आजच्या प्रवचनासाठी निवडलेला विषय हिंदू संस्कृतीमध्ये ऋषी मुनींनी दिलेले तत्वज्ञान ही श्लोकपद आहे. अनेक श्लोक ऋच्या रूपात वेदामध्ये दिलेले आहेत. उपनिषदामध्ये अनेक श्लोक आहेत. धर्मशास्त्रामध्ये अनेक चिंतन श्लोकात दिलेले आहेत. असाच एक सिद्धांतिक श्लोक जो आपण आपल्या पाठामध्ये नेहमी वाचतो. धर्मं सत्य सत्यम वद असत्वमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतम गमय. आता ही जी चिंतनीय गोष्ट आहे हा सिद्धांत व्यवहारात उतरणं आणि आपल्या मानव जातीच्या कल्याणासाठी वापरणं याचा भाग आपण आजच्या चिंतनामध्ये घेण्याचा प्रयत्न करू. धर्म कशाला म्हणायचं? धर्माचं कोणी कशाही माध्यमातून चिंतन व्याख्या सांगू शकतं. या चिंतनामध्ये काय सांगितलं? धर्म सत्य, सत्याला धर्म म्हणावं. खरं आहे ते धर्म आहे, खोटं आहे ते अधर्म आहे. हा सत्य शब्द या मानव जातीच्या समूहाला किती गरजेचं आहे. या 4 युगाच्या मालिकेमध्ये पहिलं युग झालं सत्य. त्या युगामध्ये सत्य सोडून काहीच नव्हतं. खोटं कोणी बोलत नव्हतं, खोटं कोणी करत नव्हतं, खोटं कोणी वागत नव्हतं. परिणाम काय व्हायचा? या जगात विश्वास दृढ होता. एक माणसाचा दुसऱ्या माणसावर, दुसऱ्या माणसाचा तिसऱ्या माणसावर, समुदायाचा समुदायावर विश्वास होता. विश्वास विश्वास ही या जगातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. विश्वास असणं आणि नसणं याला टक्केवारी नाही. एखादा मुलगा शाळेत गेला, त्यांनी शाळेची परीक्षा दिली, मग त्याला 50 मार्क पडले तरी ते पास, 70 पडले तरी ते पास, 90 पडले तरी ते पास, 35 पडले तरी ते
विश्वास 70% आहे, 90% आहे, 99% आहे? नाही. विश्वास एक तर 100% असावा किंवा विश्वास नाही, हे चिंतन त्यामध्ये जातं. 50% विश्वास ठेवा, असा कोणता विश्वास आहे का जगातला? एखादा माणूस जिवंत आहे, कुणी म्हणलं तो 50% जिवंत आहे, 1000% जिवंत आहे. तो जिवंत आहे किंवा मेलेला आहे, तो जन्माला आलाय किंवा नाही आलाय, याच्यात टक्केवारी आहे का? नाही. आहे किंवा नाही यामध्ये टक्केवारी नाही. हे दोन विरुद्ध विषय आहेत. आणि म्हणून या जगतामध्ये ईश्वर आणि नश्वर हे दोन विषय वेगळे आहेत. बरोबर, थोडं साध्य आणि सिद्ध, साध्यता सिद्धांत आणि करता येते. या जगात ईश्वर काय आहे, नश्वर काय आहे? बघा, हरिपाठ रोज घालतो ना आपण, हरिपाठामध्ये खूप चिंतन ईश्वराचं सांगितलेलं आहे. पसायदान आपण म्हणतो ना, पसायदानामध्ये या समुदायाबद्दल सांगताना माऊली म्हणतात की गर्दी आहे ना, हे आलेले शेकडो हजारो लोक, याच्यातला कोण खरा? ही गर्दी कशासाठी करावी? ईश्वर निष्ठांची मांडी आहे. अनावरत भूमंडळी भेटूया भूता. थोडं चिंतन महत्वाचं आहे. म्हणून आजच्या या कार्याच्या निमित्तानं आणि आजच्या या परिवाराच्या दुःखाच्या निवारणार्थ आपण थोडं सोप्या भाषेत पुढे पुढे जाऊयात. फक्त ऐकताना बारीक आहे का, आपलं लक्ष दुसरीकडे असायचं आणि आपण मध्ये धडधड करायचो. ईश्वरनिष्ठ ही लोक कशी असावी? ईश्वरनिष्ठ असावे. निष्ठा कुणावर? ईश्वरावर. एखाद्या पेशंटचा विश्वास कुणावर असावा? डॉक्टरवर असावा. पण डॉक्टरचा विश्वास कुणावर असावा? ईश्वरावर असावा. एखाद्या आशिलाचा विश्वास कुणावर असावा? वकिलावर असावा. वकिलाचा विश्वास कुणावर असावा? न्यायाधीशावर असावा. न्यायाधीशाचा विश्वास कुणावर असावा? देवतेवर असावा. म्हणजे काही केलं शेवटी कोण जोडलं? ईश्वर जोडला. एखाद्या विद्यार्थ्याचा विश्वास शिक्षकावर असावा, शिक्षकाचा विश्वास सरस्वतीवर असावा. ज्या शिक्षकाचा विश्वास सरस्वतीवर नाही त्याच्याकडून सत्कार्य घडणार नाही. शेतकऱ्याचा विश्वास बी बियाण्यावर, जमिनीच्या पोतावर ठेवला काय घडेल? विश्वास झाला तळा जाईल. नीट ऐकून घ्या, विश्वास झाला तळा जाईल. कसा जाईल? बी भारी वापरलं काहीच पीक नाही आलं, त्यांनी घरच वापरलं त्याला चांगलं पीक झालं. जमीन माझी भारी आहे, पीक काहीच नाही. त्याची जमीन हलकी आहे, पीक झालं. या जगात शेतकऱ्याचा विश्वास निसर्गावर असला पाहिजे. निसर्ग म्हणजे काय? देव आहे. निसर्ग काय? निसर्ग देवता आहे, देव आहे. म्हणजे शेवटी विश्वासाला पात्र काय जगात? फक्त देव. बायकोचा विश्वास नवऱ्यावर आहे कारण तो देवर देव आहे. आईचा विश्वास मुलावर आहे कारण तो देवाचा प्रसाद आहे. मुलाचा विश्वास बापावर आहे कारण बाप तो देव आहे. बरोबर. देव शब्द फक्त विश्वासाला पात्र आहे. बाकी सगळं काय आहे? नश्वर आहे. हे सगळं जग काय? नश्वर आहे. पैशाचा भरोसा आहे, पैशाच्या जेव्हा काही करेल. तुम्हाला वाटतं का ती करेल? पैशाच्यावर काहीच करता येत नाही. अनेक लोक पैसे घालून पडले, अनेक लोक बिन पैशाची निवडून आले, अनेक पेशंट पैसे घालून मेले, अनेक पेशंट बिन औषधाची चालली. बारीक अभ्यास करा. शेवटी हे चिंतन आयुष्यात का गरजेचं आहे? माणसाला जगताना
आनंदाने जगता आलं पाहिजे, शांतीत राहिलं पाहिजे आणि समाधानात राहिलं पाहिजे. बस याच्या पलीकडे काय साध्य आहे? काही साध्य नाही. तुम्ही बंगल्यात राहिले आणि डोक्यात भुंगे असले डोक्याला नाही. तुम्ही पालात झोपले आणि शांत झोपले, रातभर तुम्हाला काही झोपेला कुठेही मधील व्यक्ती आला नाही, तुमच्यासारखं सुखी जगात कुणी नाही. विषय काय आहे? त्याच्यावर चिंतनाचा भाग समजून घ्या. आणि म्हणून या चिंतनात सगळ्यात महत्वाचा विषय आहे, ईश्वर कशाला म्हणायचं, नश्वर कशाला म्हणायचं. या भूतलावरती निसर्ग आहे, हे सगळं दिसतंय ना तुम्हाला. ही सृष्टी आहे, ही सृष्टी नश्वर आहे का ईश्वर आहे? या सृष्टीत काही गोष्टी ईश्वर आहे, काही गोष्टी ईश्वर आहे. बरोबर का? हळूहळू हळूहळू पुढे पुढे जाऊया. ईश्वराची काही व्याख्या होऊ शकते का? किंवा याला ईश्वर म्हणावं, याला म्हणू नये, याला म्हणावं, याला म्हणू नये. बरोबर का? ईश्वराची व्याख्या. देवाची काही व्याख्या होईल का? जसं वर्गात पहिले आलेल्या मुलाने हात वर करा, ते पोरग आपलं उभं राहतं, बाकीचे पोरं खाली बसतात. 4 पोरं उभे राहतील का? नाही. पहिला आलेला किती असतो? 1 असतो. एकटाच उभा राहतो, बाकीचे म्हणजे नाही ना. बरोबर आहे, बरोबर आहे. ज्याला समान मार्ग पडे त्याचा ज्यावेळेस विषय निघतो त्यावेळेस तो नाही पहिला नंबर याचा आहे, कारण याचं आमच्या यादीमध्ये पहिलं नाव आहे म्हणून त्याचा पहिला नंबर आहे. वाद होतो का? नाही. तसा ईश्वर कुणाला म्हणावं याची व्याख्या जर समजली तर वाद होईल का? होणार नाही. धर्मशास्त्रापैकी योगशास्त्रामध्ये पतंजली ऋषींनी ईश्वराची व्याख्या दिलेली आहे. काय सांगितलं त्यांनी? क्लेश कर्म विपाक आशय परावृत्त पुरुष विशेषा ईश्वरा. आता थोडं जरा सुट्ट करून सांगतो. सुट्ट शेवटी हा विषय आमच्या विषयात आम्हाला मार्ग दाखवणार आहे. आम्ही नको त्याला देव म्हणतो, देवाला दाखवून देतो. बरोबर का? आमचा घोटाळा काय झाला आहे या कलियुगात? देवाला हाकून देतो, नको त्याला देव म्हणून पोषित बसतो. म्हणजे थोडक्यात वावरात मेहनत करायची, पीक काढून टाकायचं, तण पोसायचं. नाही म्हणले अवैध बाहेर दिसते, दिसतंय त्याचा काय उपयोग आहे? ते काय तण येते, काय तण येते. आणि म्हणून ईश्वर आणि नश्वर या 2 तत्वापैकी ईश्वराचं भजन करा, नश्वराचा वापर करा. आता आमच्या सनातन धर्मामध्ये मंदिराची प्रचंड प्रमाणात व्यक्ती आहे. जिकडे जावं तिकडे मंदिर, जिकडे जावं तिकडे मंदिर. स्पर्धा लागली. हा म्हणतो आमच्या देवळाचे जीर्णोद्धार, हा म्हणतो मला देऊळ बांधायचं, हा म्हणतो मला मूर्ती बसवायची, हा म्हणतो मला उत्सव करायचं, हा म्हणतो माझ्या पौत्याच्या ठिकाणी मला शेड बांधायचं. प्रचंड प्रमाणात देवस्थान आहे. पण या देवस्थानात देव आहे का? हा महत्वाचा देव आहे का? त्यांनी मूर्ती आहे. मी गेलो, मग लोक ठेवून आलो. कुठे ठेवून आला? दगडाची मूर्ती होती. दगडाच्या मूर्तीपाशी माझं डोकं टेकवलं आणि दर्शन घेऊन आलो. अकोलेमध्ये देवस्थान किती? ते अकोले ही तर देवस्थानाची भूमी आहे. आपल्या तालुक्यात सगळ्यात पहिल्यांदा जर तपश्चर्येसाठी ऋषींनी गाव निवडलं असेल तर ते अकोले आहे. बरोबर. थोडासा इतिहास डोक्यात ठेवतात. अनेक साधूंनी, अनेक ऋषींनी, अनेक मुनींनी तिथे तपश्चर्या केलेली आहे. ही तपोभूमी आहे. काय भूमी आहे? तपोभूमी आहे. अनेक राज्यकर्त्यांनी सुरक्षित म्हणून याची निवड केली होती. खरं तर हे गाव आमच्या पूर्वजांच्या सुरक्षित गाव म्हणून यादीत होते.
मंदिराची कमी आहे का? इकडून बोरवाडी जाऊ तर 10 मंदिर लागतील, इकडून सोनेवाडीला जाऊ तर 4 मंदिर लागतील, इकडून पुढं खडकीला पार सारोळ्याला जाऊ तर 50 मंदिर लागतील, इकडून कोळेवाडीला जाऊ तर 10 मंदिर लागतील. देवालय आहे म्हणजे देव आहे का? कार्यालय आहे पण कार्य चालू आहे का? बरोबर, नीट वारी करताय. तुकाराम महाराज म्हणतात देवाची प्रचिती आणि देवाचं ढोंग याचा फरक तुकाराम महाराज सांगतात. केला मातीचा पशुपती पण मातीची काय महती, शिवपूजा शिवाची पावे, माती माती माझी समावे. म्हणाला वाळू घेतली, वाळूचा देव केला. हो ठेवा ठेवा म्हणजे त्याला ऊर्धम समर्पयामि, घृतं समर्पयामि, नैवेद्यं समर्पयामि, धूपं समर्पयामि, दर्शनं कुर्यामि. किती वेळ? 1 तासाचा दावा. माती आणली, टाकल्याच्या ठिकाणी ठेवली, दावा झाला. माती घरी येऊन गेले का? नाही, माती उचलली फेकून दिली. आणि ती माती काय कामाची? शिवपूजा शिवाशी पावे, माती माती माझी साववे. पूजिती आम्हा संत, पूजा घेतो भगवंत, आम्ही किंकर संतांचे दास, संत पदवी नको आम्हास. केली कासेची जगदंबा, कासे नवे अंबा. पूजा आंब्याची आंबेला घेणे, कासे रहे कासेपणी. केला पाषाणाचा विष्णू, परी पाषाण नव्हे विष्णू. विष्णु पूजा विष्णुची पावे, पाषाण रहे पाषाण रूपे. तुका म्हणे ज्याची पूजा तेनीच घेणे, आम्हा पाषाण रूप राहणे. तुकाराम महाराजांचं चिंतन किती मोठं आहे. हा सगळाचा देव ज्याला पूजायची सवय लागली तो 1000 पटीने माणसाला माणूस दाखवत आहे, असाच भरम ठेवला जातो. पण हा माणसाची माणसासारखा वागत नाही. दगडा पुढे डोकं आपटू आपटू फार घट्टे पडले, याला घट्टे पडले. हा म्हणतो माझा लय भरोसा आहे त्याच्यावर, माझा लय भरोसा आहे. अरे पण तुझा भरोसा आहे तर मग तू तो सांगतो तसा का वागत नाही? तो म्हणतो माणसाची माणसासारखं वाग, हा म्हणतो नाही ते माणसं हलकट माणसाचे. आणि इकडं देवाला म्हणतो नाही काय पाहिजे तुम्हाला, हा उद्या अन्नदान का माझ्यातर्फे घरा घेऊन जा, माझ्या घरातून सगळं घेऊन जा, तुमच्या देवाला 1000 रुपये घेऊन जा. एकदम म्हणतो 5 रुपये कमी पडतो का? 5 रुपये. माणूस की जिथे नाही तिथे देवाचं अस्तित्व कुठे दाखवणार तुम्ही? हे कारण त्याची म्हणे तू आपुले, तो ती साधू ओळखावा, देव तिथे जाणावा. मृदू सभाय नवनीत रेसे सज्जनाचे चित्त, याची अपविता नाही, याची धनी हृदय. जे करणे पुत्राची त्याची दासा आणि दासी. तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. थोडा बारीक अभ्यास करा. ईश्वर कशाला म्हणायचे समजून घेताला. नश्वराला ईश्वर आणि ईश्वराला नश्वर समजून आमचं वाटून करून घेतलं. आम्ही फक्त ढोक करतो, ढोक नाटक करतो. मी फार परमार्थिक आहे, मी 4 दिंड्या केल्या, मी महिनाभर दिंडी केली, मी महिन्याचा उपवास धरला, मी दर सोमवारी शिवाची शिवमूर्ती केली, मी दर हरताळी केला, फराळाची पूजा केली. साध्य काय? साध्य म्हणजे सगळे पोरं शाळेच्या अभ्यासात शाळेचे पुस्तक वाचित आणि हा गोष्टीचं पुस्तक वाचतो. आईला वाटतं अभ्यास करतो, अभ्यास करतो, मग काय करतो सिनेमाचे पुस्तक आणतो, तिथं वाचिक आणतो आणि हेच वाचित बसतो वाचतो. आणि मग परीक्षेत नापास झाला, आई म्हणजे तू तो 4-5 तास बसत होता रोज, कसं काय नापास झाला? हा काय वाचित होता? हा दुसरंच वाचित होता. मास्तर म्हणतो मराठीचा अभ्यास कर, हा हिंदीचे पिक्चर पाहत होता. पिक्चर पाहायला काय हरकत नाही, पण मराठीचा अभ्यास चालू आहे, मराठीचा पिक्चर पाहा ना. हरकत नाही. प्रत्येक गोष्ट कशासाठी असते? ज्ञान प्राप्तीसाठी असते. सिनेमा कसा ठेवला? ज्ञानासाठी ठेवला. तमाशा कसा ठेवला? ज्ञानासाठी ठेवला.
असू द्या ना, तमाशा असू द्या, काय हरकत नाही, पण त्याच्यातून ज्ञान तर घ्या ना. तुम्ही मदत घेत बसले, उपयोग काय? परिणाम काय? चुकीच्या मार्गाने केलेला परमार्थ तुमचा वेळ, पैसा आणि तुमचं सर्वस्व वाया घालतो. योग्य मार्गाने केलेला परमार्थ बिन पैशाचा तुम्हाला सर्व देतो. म्हणूनही पूर्ती अधिकही करते. काही न करता, 1 रुपया खर्च न करता जो परमार्थ प्रामाणिक करतो त्याला परमार्थ 100% प्राप्त होतो. आणि 100 रुपये खर्च करून जो 0% ज्ञानावरती परमार्थ करण्याचा प्रयत्न करतो त्याचा परमार्थ विफल होतो. आता 2 गोष्टीतून आपण आलो. हे जग नश्वर आणि ईश्वर या 2 तत्वांनी बनलेलं आहे. कारण या जगाची उत्पत्ती प्रकृती आणि पुरुष या 2 तत्वांनी झालेली आहे. प्रकृती म्हणजे काय? ही असणारी भौतिक वस्तू, भौतिक. आपण शास्त्र शिकतो ना, 2 शास्त्र शिकतो. कोणते? भौतिक शास्त्र आणि जीवशास्त्र. मग रसायनशास्त्र काय आहे? हे भौतिक शास्त्राचं ते काम आहे. रसायनशास्त्र काय? भौतिक शास्त्राचं ते काम आहे. की ज्या ठिकाणी 2 भौतिक गोष्टी एकमेकात सामावल्या की त्यांच्यामध्ये जी रासायनिक क्रिया घडते ती रसायनशास्त्रात परिवर्तित आहे. मूळ शास्त्र किती? 2, भौतिक आणि जीव. जीव म्हणजे काय? ज्याच्यात जीव आहे ते जीवशास्त्र, आणि ज्याच्यात जीव नाही हे भौतिक शास्त्र. बरोबर का? जडा जडतो. एक जड आहे, एक हलका आहे. एक सगुण साकार आहे, एक निर्गुण निराकार आहे. थोडं जागेवूया. आता प्रवचनाचा भाग जर तुम्हाला थोडा काय होईना समजला, जीवन समजेल आणि परमार्थ कळेल. मग आता ही व्याख्या सांगितली तुम्हाला मगाशी, पतंजलीने सांगितली. ईश्वर कशाला म्हणायचं? तर ईश्वर सजीवालाच म्हणायचं, निर्जीवाला ईश्वर म्हणत नाही. त्याच्याबरोबर या व्याख्या सांगितलंय. काय सांगितलंय? क्लेश कर्म विपाक आशय परावृत्त हा पुरुष विशेष. पुरुष आहे का नाही? पुरुष म्हणजे काय? सजीव का निर्जीव? सजीव. स्त्री काय आहे? ही सुद्धा पुरुष आहे. बरोबर. म्हणून जर कोणती बाई मेली तर तिच्या जाग्याला आपण असं म्हणतो का? तिच्या आत्मीला, असं तुम्ही म्हणलं का? नाही, तिच्या आत्म्याला. आत्मा कसा आहे? तो आहे. काय? तो आहे. भाषेमध्ये काय आहे? तो पुरुष वाचक आहे, तो पुल्लिंगी आहे. स्त्री जरी बाई असली, ती जरी स्त्रीलिंगी असली तर तिचा आत्मा काय? पुल्लिंगी आहे. म्हणजे स्त्री सुद्धा काय? पुरुष आहे. अद्वैताचं चिंतन मला याच्यावर जाऊ नका. नवीन पिढी आहे, नवीन पिढीला थोडं का होईना याच झलक दिखला द्या. थोडं ट्रेलर का होईना दाखवतात ना. याचा आपण काय करतो? चिंतनाचा अभ्यास बाजूला जातो. आपण आपल्या अंधश्रद्धेला खतपाणी घालतो. चाललंय पुढे झालं, बारीला लागलो. का लागलो? हे 50 लोक बारीत होते, मी घुसलो. एका देवळात गेलो ना, एका देवळामध्ये 10-5 उपमंदिर असतात. एक मुख्य मंदिर असतं, उपमंदिर असतात. हे जे जुने लोक आहेत ना, मग याला काम नसतं काही. हे काय करतात? प्रत्येक मंदिरात डोकं तिकीट मग मुख्य मंदिर जाते. अरे आमच्या नवीन पिढीला काय वाटतं? नाही, हीच पद्धत आहे, बरं हीच पद्धत आहे. हे जे आपला तास 2 तास बाहेर घालते, चालले तिकडे डोकं तास का उडला सर तुमचा? नाही, ती देवळात गेलो. देवळाचं नाव सांगितलं का कोणी त्याला काय ऑब्जेक्शन घेत नाही, कोणी नोटीस काढीत नाही. कारण साहेब मला वाटतं देवाचा जर कोप झाला तर पुढे बसतो लोकांनी साहेब होतो, देवाला येतं, बरं झालं ऑफिसला पाय पडतो, बरं झालं होता. इतका अंधविश्वास आमचा आहे. त्या अंधविश्वासापायी आम्हाला ईश्वर मला नीट लक्षात घ्या. तुम्हाला ईश्वर दाखवतो तुमचा तो घरी. कसं आहे माहिती का? तुम्हाला ईश्वर नाही दिसला ना तर तुम्ही कशाला ईश्वर म्हणाल? जसं ते मृग म्हणजे तो हरिण त्या मृगजळाला पाणी समजून आयुष्यभर मुंबईत हिंडतो शेवटी मरत. पाणी परत हिंडत आणि त्या उन्हाच्या दिवसामध्ये सगळीकडे पाणी दिसतं. कसं दिसतं? ते मृगजळ दिसतं. तसं मृगजळासारखा देव तुम्हाला पळत पाहायची सवय लागली. मेले तरी देव तुम्हाला भेटायचा नाही. आणि देव काळाला आहे त्या जाग्यावर इथं देवाला तुम्ही भेटता, देव तुम्हाला वा अरे भेटला प्रेमाने तुम्हाला. अरे मला काय माहिती तू देवी नाही, मी तुला भेटलोच असतो बाबा, तुझा माझ्या संग रोजच होता. ही संकल्पना नाही, सिद्धांत. काय सिद्धांत आहे? मग आता त्या सजीवाला देव म्हणा.
कोणत्या सजीवाला देव म्हणा? की जो सजीव क्लेश कर्म यांचा विपाक आणि आशय यांच्यापासून मुक्त आहे, यांच्यापासून परावृत्त आहे, अशा सजीवाला देव म्हणा. आता बरोबर बारीक अभ्यास होता. म्हणजे या जगात गवत काढावा का काढून नाही, लोक गवत लावतात. अहिंसा एक जण म्हणतो, कोणाला मुक्त म्हणतो, तो म्हणतो माझ्या हवेतून जीव जंतू यांचा नाश होऊ नये म्हणून मी मुक्त बांधून घेतो. काय सज्जनमुळी आता आता याला सज्जन म्हणा. मग आमच्या वावरात पाया घालून गवत काढणाऱ्या माणसाला नालायक म्हणायचं का? आमच्या शेतकऱ्यांनी जेव्हा एखाद्या तणनाशक मारलं मग त्याला काय फुली म्हणायचं का? बरोबर का? बारीक अभ्यास करा बरं का, बारीक अभ्यास करा. तुम्हाला इतका बारीक. एखाद्याने घरात उंदरं झाले म्हणून उंदराचं औषध टाकलं म्हणून तो नालायक झाला का? एखाद्याला साप दिसला आणि म्हणून त्यांनी सापावर काठी उभारली म्हणून तो नालायक झाला का? बरोबर का? आमचे इथं बसणारे हे बी काय भ्रमात टाकते. अरे उंदराला इकडं मारितो आणि तिकडं गणपती पुढे उंदीर ठेवतो, मग काय उंदर पाडी बसतो उद्यापासून? म्हणजे सापाला काठी उरितो, साप निघाला घरात पहिला मारून टाकितो आणि नागपंचमीला सापाची पूजा करतो, मग काय साप पळायचे घर? हे लक्षात ठेवा. बारीक अभ्यास करा मग तुम्हाला कळेल सत्य काय ना सत्य काय. असं तो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतमय. अमृत भेटलं की मृत्यूचा नाश होतोय तुम्हाला सांगितलेलं आहे. अमृत एकमेव जगात अशी तत्वज्ञानाची भाषा आहे की ती मृत्यूला टाळू शकते. अमृत कशाला म्हणायचं हे माहित पाहिजे ना. अमृत कशाला म्हणायचं माहित पाहिजे. हे कोणाला माहित असलं पाहिजे, डॉक्टरला माहित असलं पाहिजे ना. आता डॉक्टरला तर अमृत माहित नाही तर मग तुम्हाला कोण अमृत पाहिजे ना? आम्हाला औषधं माहिती. औषध हे काय? विष. काय विष आहे. अमृत हे विषापेक्षा विपरीत आहे आणि आम्ही नेमके औषधं खाऊ घालतो आणि अमृतापासून दूर येतो. बारीक अभ्यास करत. आता जे सांगितलं ना फोडून सांगतो. क्लेश म्हणजे काय? क्लेश म्हणजे आपण म्हणतो ना जे क्लेश झाला मला, त्रास झाला मला. क्लेश शब्दाचा फार मोठा अर्थ दिलेला आहे. किती प्रकारचे क्लेश असतात जगामध्ये? पंचक्लेश शास्त्राने सांगितले. किती क्लेश सांगितले तर? पंचक्लेश. माऊली ऐकून घ्या, बारीक आहे का? आजचं प्रवचन आयुष्यातलं महत्वाचं प्रवचन ठरेल जर तुम्ही बारीक ऐकलं तर. पंचक्लेश माणसाच्या विचाराला त्रास देतात. विचाराला त्रास देतात, माणसाच्या निष्ठेला त्रास देतात, माणसाच्या संयमाला त्रास देतात, माणसाच्या विश्वासाला त्रास देतात, माणसाच्या श्रद्धेला त्रास देतात. किती क्लेश? पंचक्लेश. कोणती पंच? अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, तत्वाभिनिवेश. आता बारीक सांगतो. अविद्या. आमचे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आसूड नावाच्या पुस्तकामध्ये, आसूड नावाचं वाचत करा. हे पिक्चरच्या स्टोऱ्या वाचूच कर. हे इगळे यांचे जीवनपट ऐकूच कर. आमच्या संत परंपरेमध्ये जे महात्मे होऊन गेले त्यांचे शब्द, महात्मे काय त्यांनी स्वतः रात्रीतून अर्ज नव्हता केला की महात्मे या निवडीसाठी रात्री ऑनलाईन अर्ज मागवण्यात येणार आहे. ज्यांना ज्यांना महात्मे नावाची पदवी पाहिजे असेल त्यांनी अर्ज करावेत. तुमचे ऑनलाईन पोर्टल ओपन करण्यात आलेले आहे म्हणून यांना महात्मा म्हटले नाहीये. महात्मा गांधींना कुणी असा निवडणुकीमध्ये मतदान घेतलं की 4 माणसं उभे राहिले महात्मा शब्दासाठी आणि त्यातले गांधी निवडून आले म्हणून त्यांना महात्मा गांधी म्हटलेलं नाही. या समाजाने जेव्हा त्यांचं निरीक्षण केलं, परीक्षण केलं, त्यांचा सहवास लाभलेल्या लोकांनी अरे खरंच हा माणूस महात्मा आहे. जान जीते जीने अनुभवे. शस्त्र की परख होती है उसकी धार से, वस्त्र की परख होती है उसकी तार से, मनुष्य की परख होती है उसकी व्यवहार से. एखाद्या ठिकाणी कांदा कापायचा तर कांदा कापायचा. एक बाई म्हणली माझ्याकडे सोन्याचं चाकू आहे. चाकू तुझ्या कांदा कापायचा असेल तर चाकू कशाचा पाहिजे? लोखंडाचाच पाहिजे. याच्यातही कशाचं पाहिजे?
पातळ चाकू आहे, पातळ नवीन पातळ निघालं पातळ आहे, धार आहे. धार ही शस्त्राची पारख आहे. वस्त्र की परख होती है उसकी तार थी. हे पहिले जुने लोक बरं का, ते जेव्हा कापड दुकानात जायचे ना, कापड दुकानाचा तागा घाला असं धरायचे, असं वाढायचे. आता तर काय, आता ते प्लॅस्टिकच्या पिशवीत खोक्यात पॅक असतं. 799 रुपयाला 800 लिहिले तर काय लोक नाराज होते बरं का. बघा त्यांचे डोके किती सुपर तयार आहेत. 999 रुपयाला शर्ट. त्याला वाटतं 3 आणखी शर्टची किंमत आहे, ज्याचा आणखी द्यावं लागते. हजार द्यावं ना, ज्याचा आणखी देतो 4 आणखी देतो. पण ज्याच्यावर 999 लिहिलं त्याला वाटतं नाही स्वस्त आहे. आणि त्यांनी जर 1000 लिहिलो रुपयाला महाग आहे तुला. बघा इतके बिंडोक आमची भीती, इतकी भ्रष्ट बुद्धी झाली आमची की आम्हाला सत्याचाच शोध राहिला. सत्य शोधत आमच्या बुद्धीत नाही. शर्टावरती पॅन्ट फ्री, तिथं लिहिलं लाईन लागत लोक फोकाट आहे फोकाट आहे. बघा फोकाटनी ना फार वाटलो करून टाकलं. त्या फोकाटनी लाडक्या बहिणीला फोकाट, आमच्याला फोकाट. काही दिवसांनी गांजाड्याला सुद्धा फोकाट पिऊन येणार आहे. जे जे गांजा पिणारे असतील त्यांना महिन्याचा गांजा फुकाट, ऑनलाईन पोर्टलवरती फॉर्म भरून फुकाट. दारू पिणाऱ्याला 1 महिन्याचा स्टॉक फुकाट. जेवढा मिल्कीवाल्याला 5 बाटल्या देतो तेवढ्या सगळ्या गावाला 5 बाटल्या फुकाट फुकाट. फक्त कार्यक्रम काय, तुम्ही घ्या आणि तुम्ही म्हणजे व्हा, त्याच्या पलीकडे डोक्यात काही नाही. फुकाट फुकाट. काय तुम्हाला जेवण फुकाट पाहिजे का? जेवण फुकाट. मध्यान्ह भोजन योजना, त्या गाड्या हिंडत. मी तुझी गाडी कुठे चालली? मध्यान्ह भोजन योजना. कोणासाठी? म्हणजे ज्यांना कामगार आहेत ते कामगारांना काम करावं लागतं. मग सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत काम करायचं. दुपारच्या जेवणाची गरज. मध्यान्ह भोजन योजना. मला अजून कळलं नाही कोण करायचं माहिती, अजून कळलं नाही. म्हणले शाळेमध्ये खिचडी, आता तर म्हणजे काय करा, आता नवीन आलं म्हणजे काय खीर करा म्हणजे. पण ती बिगर तुपाची करा म्हणजे. त्या बापाने शिकवली बिगर तुपाची खीर खायला. म्हणून तरी बुद्धीला पटेल का? पण ते जसं पूर्वी होती ना, चक्रमादित्याचं राज्य होतं बघा. एका पुस्तकात दिलं चक्रमादित्य, राजा चक्रम होता. तो काही निर्णय करायचा. म्हणजे या चक्रम संस्कृतीला वास्तवात कुठे चाललंय म्हणजे नाही. शाळेत तुम्हाला पोषण आहार द्यावा लागेल. अरे यांच्या बापाने वाईट टाकलं होतं का? यांच्या बापाने यांची पोटाची ऐकत नाही का? अरे आमच्या आजीने 8 पोरं सांभाळले, 1 पोरं यांच्या सांभाळता येणार का? नाही. म्हणजे काय करायचं, शासनामार्फत घ्यायचं. म्हणजे काय, शासनाचा उदय का आंबे उदय, तेव्हा आंबेचा गेला उदय, खडोबाचा गेला. कशाचा गेला? फक्त कोणाचा उदय करा, यांचाच उदय करा. यांचेच फोटो पहा, यांच्या पुढे देवाचे फोटो टिकत नाही. जिकडं पाहा तिकडं पहिली एसटी वरती पांडुरंगाचे फोटो असायचे, त्यांचेच फोटो छापायला लागले. यांना वाटतं आम्हीच देव झालो. देव व्हायचं असेल काय करावं लागतं? भावी गावी गीत चित्त करोनिया शुद्ध, तुझं भावा आहे देव. कोण सांगतं? काय म्हणतात महाराज? तुझं भावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. अरे सत्य आणि असत्य याचा फरक किती मोठा आहे. पहिले लोकांना 24 तास अभ्यास करून 50% मार्क पडायचे होते. एकच क्लास मध्ये पास झाले, 7% मध्ये, फर्स्ट क्लास मध्ये पास झाले लोकांचे. फर्स्ट क्लास मध्ये आता बिना अभ्यासाचे 80% मार्क पडायला लागले. 80% मार्क पडले. अभ्यास नाही गेला, अपेक्षित आणलं, अनपेक्षित आणि अपेक्षित याचा फरक कोणाला कळाला? कोणालाच कळलं नाही बरं का. अपेक्षित म्हणजे काय? नाही म्हणजे परीक्षेला येणार, बाकीचं काय असतं नाही. म्हणजे ते अपेक्षित आणलं ना काम होतं. आणि बीए झालेल्या माणसाला अजून बीएचा अर्थ कळणार, बीएससी झालेल्या माणसाला अजून काही कळणार. म्हणजे 800 कॉलेजेस ऍडमिशन घ्यायची, परीक्षा तेच घेणार, वर्ष ते चालवणार, 3 वर्षांनी डिग्री तुमच्या घरी आणून देणार. परदेशी मला एखादा फोन आला, म्हणजे डॉक्टर साहेब तुमच्याकडे किती दिले? माझ्याकडे 22 दिले. म्हणजे 23 घेता का? म्हणजे कसे घ्यायचे? म्हणजे तुम्ही 7,000 रुपये भरा, तुम्हाला बीएससी ला ऍडमिशन देतो. बरोबर, 7 बीएससी ला ऍडमिशन. मला मुतायला सवड नाही, तुमची बीएससी मी गाव करू गरज नाही. म्हणले तुमचं नाही सही दे, मला ते सांगतो तेवढी सही करा, तुमचं तुम्हाला ऐकायला घरी. परीक्षेला मला परीक्षेला 3 तास बसायचं. सोपं म्हणजे 1 तास जातो, आमचे पेशंट घोड्याला 3 तास परीक्षेला बसायचं. नाही जमायचं माहिती काही गरज नाही. म्हणजे काही अडचण नाही, तुमचं सगळं ओके होईल, सगळं ओके, हॉटेल ओके, सगळं ओके, सगळं ओके होईल तुमचं. तुम्हाला 3 वर्षांनी डिग्री भेटेल. फक्त 1 लाख रुपये तुम्हाला लागतील. लाख रुपये काही जड झाले का तुम्हाला? डिग्रीचं करू काय मिळालं? तुम्ही झाला डिग्री याचा उपयोग मला काय नाही. म्हणजे तुमच्या नावावरती अजून एक रेकॉर्ड तयार होईल. 23वी डिग्री मिळाली. तुला तू अशी कोणलाही घेतला, कोणलाही काय घेतलं, कुठेही काय करीचा.
माणूस येड होता, ऐकून येड होता. पदवीधरची जागा निघायच्या आशेने बीएला गेला. तू तर रोज शाळेत असतो ना, आपण मी बाहेरून ऍडमिशन केलं, बाहेरून आतून मला अजून आतून बाहेरून कळलं नाही. आज बाहेर काय असतं, संसार सुद्धा काय लोक बाहेरून करतात, बाहेरून संसार करतात. म्हणजे नवरा अकोल्यामध्ये, बायको अकोल्याला आहे, यांचा संसार चालू आहे. हा संसार कसा ऑनलाईन चालू आहे का? बरोबर का? नीट धोरणात करून द्या बरं का. धोरणात राहा. सत्य सत्यच असतं. तुम्ही किती जा, कुठेही जा, तसंही करा, सत्य सत्यच असतं. आणि म्हणजे अशी जागा निघाली, अपंगासाठी जागा निघाली. म्हणजे मग काढलं. तुम्हाला काय पाहिजे? अपंगाचं सर्टिफिकेट. मला अपंग पाहिजे का? नाही, आम्हाला अपंग नको, म्हणजे आम्हाला अपंगाचं सर्टिफिकेट पाहिजे. अहो माझ्याकडे दिवसातून 10 लोक आहेत डॉक्टर साहेब, काम होतं काय सर्टिफिकेट पाहिजे. काय झालं? मी आजारी असलेलं तुझं चांगला दिसतो. बरोबर का? या जगात देवापेक्षा दानाला किंमत जास्त. 500 रुपये डॉक्टर महाराज तिकडं तू फक्त जिवंत देवत द्यायचं ना, जिवंतपणे मेल्याचं सर्टिफिकेट द्यायचं नाही तुला. हे 500 डॉक्टर लगेच पेशंट म्हणलं, हो मला होता ना, थांब थांब थांब, तू किती देशील? 100च्या वर तू काय देणार? अजून जरा माझं लय पोट दुखतोय. थांब जरा, हा चांगलं गिरायक बाकरा आलाय ना, काय द्यायचं सर? काही द्यावं, काही द्या, लिहून टाका. म्हणजे याला गॅस्ट्रो झाला, त्याला बसला होता, 2 दिवसाचं होतं, 4 दिवसाचा आराम सांगितला. हे कोणाला माहितीये? ज्या साहेबाकडे काम जायचा कागद तोच साहेब म्हणतो सर्टिफिकेट घेऊन ये. का बरं? त्याने म्हणजे आता तुझ्या पुढचं लग्न होतं, लग्नाला साहेब पण हजर होता, आणि लिहून काय आणलं? याला झाडा बसला होता म्हणून याला 4 दिवस. अरे इतका विचित्र भंजारेला समाज सर. एक माझ्याकडे दुकानदार आला, बारीक आहे का बरं का, बारीक आहे का ते दुकानदार मला तरी होते डॉक्टर साहेब. आला, मी तपासलं, त्याचं ECG काढला. म्हणलं शेठ थांबा, प्रश्न जरा नाही म्हणजे धंद्याचा टाइम आहे, धंद्या टाइम आहे. तुम्ही मला असं इंजेक्शन द्या, औषध द्या की मला दिवसभर तकलीफ द्या व्हायला पाहिजे. संध्याकाळच्याला मी तुमच्याकडे येऊन ऍडमिट होतो. म्हणलं मी काय डॉक्टर आहे कधी? मी म्हणलं मी तुला काय सांगतोय की तुला विनाकारण संकट येण्याची शक्यता आहे. तुझ्या या परिस्थितीनुसार तुला इथं थांबण्याची गरज आहे. तो म्हणला आम्हाला आजचा दिवस महत्वाचा आहे, बाजार आहे, आज बाजार आहे, आणि बाजारच्या दिवशी जर मी गेलो नाही तर माझ्या आठवड्याचं पाणी फिरणार आहे. ज्या बाजारात गिराईक जर दुसऱ्या दुकानात गेलं तर 4 बाजारचे परत माझ्याकडे यायचं नाही. मला काही करा पण मला गोळ्या औषध देऊन पाठवा. शेठ गेला दुकानात, घेऊ काय हरकत नाही. शेठला 5 वाजले, 5 वाजल्यानंतर मी फोन केला शेठला. म्हणलं कसं असतं बाबा, एखादं पेशंट आपल्याकडे येऊन गेलं की उद्या खपलं तर आपल्या नावाने खपायला नको. शेठ तुम्ही तर म्हणजे 5 वाजले तो लई गिराईक डॉक्टर साहेब, लई गिराईक तुला सांगू का, तुम्हाला फोन न करू, थांबा. अरे मी तुला का फोन केलाय? तुम्हाला सकाळी आलता म्हणून फोन केलाय. 5 वाजले, 6 वाजले, 7 वाजले, 6 लागला, भुका लागला, येडं झालं गिराईकाने. काय झालं? येडं झालं. आणि संध्याकाळच्या आणि मी गेलो. लोक मला म्हणले डॉक्टर तुमच्या आलं ते सकाळी. हो म्हणलं तुमची कॅसेट काढून ठेवली असती, तुम्हाला सांगितली असती कॅसेट काय, नाही तर मोबाईल त्याचा रेकॉर्ड करून ठेवला का. आता आमच्या डोक्यात काय भोळ्या भावड्या माणसाला रेकॉर्ड करतो का? हे भुलटे भावडे काय करते, रेकॉर्ड करून ठेवते, ते बी क्रॉप करते. क्रॉपिंग म्हणजे काय, फक्त एवढं दाखवायचं की असं बोललं, यांनी घोडे लावले. ते भड्याच्या आधी तुझ्याला काय लावलं त्याचं काय सांगितलं ते नका सांगू म्हणजे, बरोबर का. ही सृष्टी आणि हा समाज याच्यामध्ये अंतर कुठे आहे? सत्याचं अंतर. याच्याचं अंतर आहे सत्याचं अंतर. मिळालं मी त्याला सांगून म्हणलं होतं एक तिचा धंदा बुडला असता पण आयुष्य त्याचं अजून टिकलं असतं. हा फार मोठा गैरसमज करून ठेवलेला आहे की माणसाची दोरीवरून तुटली म्हणजे माणूस मरतो. माणूस मरण्यासाठी 4 गोष्टी आवश्यक असतात. काही लोक हाताने मरते, त्या ठिकाणी दोरीचा संबंध येत नाही. त्याला आत्महत्या केली, देवाने त्याला वरून आज्ञा दिली का की तू आत्महत्या कर. आत्महत्या करणाऱ्या माणसाचा कोणताही सिद्धांत काम करीत नाही. जो आत्मत्याग करतो ना, आता आत्महत्येचे 2 प्रकार आहेत. एक संजीवन समाधीत केलेले काही साधू. आता संजीवन समाधीत केलेले कधी असतात पूर्ण असतात. काय असतात? पूर्ण. त्यांना काय आलेले असते? तुरीय अवस्था आलेली असतात. अवस्था तुम्हाला जास्त कळणार नाही पण समाधी अवस्थेमध्ये 2 अवस्था असतात. विकल्प समाधी, सविकल्प
निर्विकल्प समाधी. निर्विकल्प समाधीमध्ये सुद्धा दोन अवस्था असतात. त्यातली एक असती तुरीय अवस्था. जसा मकाच्या झाडाने मकाच्या ताटाने तुरा टाकला त्याची उंची वाढत नाही. ज्याच्या आयुष्यात ज्याला तुरीय अवस्था प्राप्त झाली त्याला इतर प्राप्तीसाठी काही राहत नाही. असे महानुभाव, काय महानुभाव, ज्यांचा महा अनुभव आला, असे महानुभाव की ज्यांना तुरीय अवस्था प्राप्त झाली त्यांच्यासाठी जगात काहीच राहत नाही. तुझ्यावर त्याला काय थांबून करायचं, थांबून काय करायचं. एखाद्या पेपर मध्ये 3 तासाचा पेपर असतो, तर काही काही पोरांचे हुशार असतात, तासभरात पेपर घेऊन मोकळे होतात. पहिले असतात काही जो 3 तास थांबतात, आम्ही प्रश्न राहिला गोळा करता करता मला उत्तर तरी कळत नसते, हे नापास होतात. बरोबर का? म्हणजे आयुष्याचं सुद्धा असं आहे, 100 वर्षात काहीला काहीच कळलं नाही, काहीला अल्पायुष्यात सगळं कळलं. असेच माऊली आमचे 21व्या वर्षामध्ये त्यांना सगळं जग कळलं, त्यांना तुरीय अवस्था प्राप्त झाली. आणि मग ते म्हणजे काहीच राहिलं नाही माझं, सगळं झालं म्हणजे माझं. लोक म्हणायचे संतांमध्ये सुद्धा 2 प्रकार आहे. टक्केवारी मध्ये नाही का, जर असते काही 60% द्यायची, काही 40% द्यायची. आता आम्ही तर कसं तर का आमच्यासारखे पुस्तकांच्या नादी नका लागू, याला आमच्या डोक्यावर पाय ठेवतात. आमच्यासारखे नालायक जगात कुणीच नाही. लक्षात ठेवा, लिहिले अभंग कुणी? तुकाराम महाराजांनी. धंदा कुणी खोलला? आम्ही खोलला. त्यांचा एक अभंग एका तासात घ्यायचा. काय रेट आहे? एका मास्तरला त्याला जर क्लॉक आवर बेसिसवर लावला तर प्रोफेसरला 500 रुपये पगार आहे, हायस्कूल वाल्याला 300 रुपये पगार आहे, प्राथमिकला 200 पगार आहे. तासाला मला किती भेटते? आता आमचे रेट तुम्हाला सांगितले ना भाऊ, आमचा रेट सांगितलं ना. कोणी म्हणतो मी ₹1,00,000 घेतो, दुसऱ्या बापाने शिकवलं होतं ₹1,00,000 कीर्तनाचे घ्यायचे. अरे म्हणजे लोक त्याच्यात लोक येडे म्हणजे लोक माझ्या कुठून पडत या एकाडीच घर. पहिले तमाशात गाणी तोडायचे ना, तू गाणं लावलं ना 50 रुपये, जो म्हणायचा मी 100 देतो गाणं तोडायचं. तसं इकडे आमचं झालंय. म्हणजे अकोल्या घराकडे कीर्तन होतं. मग भोरेकर गेले, भोरेकर म्हणले त्यांनी किती रुपये ठरव तुमची? 21,000 ना, आम्ही 31 देतो. तरी त्यांनी बोलतो आपण आम्हाला जमणार नाही. का नाही जमणार? तुमचं नाव ठेवलंय, मला माहित नाही, मी नाही आणणार. का? इकडे 31 भेटले, आमचे थोडं थोडी चालू आहे. काय चाललंय? अरे तुकाराम महाराज म्हणतात वारी काय करायचं, कथा करून या दावी प्रेम करा, अंतरी जिव्हाळा कुकर्माचा. तुळशी खोवी कानी, दर्भ खोवी शेंडी, लटिकी धरी गोडी नाशिकाची, तिळे टोपी माळा देवाचे गवारे, वाघवी रागळे पोटासाठी, गोसाव्याच्या रूपे हेरी परनारी, तयाचे अंतरी काम लोभ, कीर्तनाची वेळी रडे पडे लोळे, प्रेमी विना डोळे गताची. तुका म्हणे ऐसे मायेचे मैंद, त्यांचे पाशी गोविंद नाही 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 नाही. कीर्तन कथा सांगायला काय राम कथा किती रुपये घेऊन? 5,00,000 रुपये घेऊन. रामाचं आखं भांडवल 5,00,000 नव्हतं, पण यांनी 5 दिवसाचे किती घेतले? 5,00,000 रुपये. कथा सांगायला लागला. सीतामाई बाई, सीतामाई वनवासाला चालली, वरून उन्हाचा चटका, खालून पायात चप्पल नाही, काटे वृत्त आहे, नाजूक पाय आहे. बाई रडायला लागली, बाई रडायला लागली. बाईला वाईट वाटले, हाल झाले सीतामाईचे. माल घेतला कुणी? माल घेतला. किती घेतले? 5,00,000 रुपये. तिचे पायाला काटा रुतला. दुःख कोणाला झालं? बाईला ऐकणाऱ्या झालं. दुःख कोणाला लागलं? इतका तर मोठा घोटाळा. अरे तुकडोजी महाराज म्हणतात हे बिनकाम करण्याचं काम आहे. कोणाचं? जवळ काम नाही. जाती नको करणे काही, त्याने द्यावी देवाची ग्वाही, आपली पापे लपवावी सर्व ही पाठीमागे, लोकात वाढवावा भ्रम, आपले चुकवावे श्रम, देवाची नावे चालवावे कुकर्म, त्याने समाज बिघडेला. तर एक उदाहरण देतो बरं. ज्या वेळेस या देशामध्ये क्रांती झाली, महात्मा गांधींना अटक केली. किती महिने? वर्ष 2 वर्ष महात्मा गांधी अटक झाले. त्यांनी त्या वर्षाचा उपयोग अभ्यासक्रमासाठी लावला, धर्मशास्त्राचा अभ्यास केला. आमच्या लोकमान्य टिळकांना अटक झाली. लोकमान्य टिळकांनी तुरुंगामध्ये गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. आमच्या पंडित नेहरूंना अटक झाली. पंडित नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचा ग्रंथ लिहिला. गेल्या 10 वर्षापासून किती संत अटक आहेत माहिती तुम्हाला? कमीत कमी 100 संत अटक असतील. किती लोकांनी किती ग्रंथ लिहिले 10 वर्षात? किती लोकांनी किती अनुभूती दाखवली आपल्या संत परंपरेची? नाही, यांनी उलट माती भडकून दिले.
जे जे भजनात होते त्यांना रस्त्यावर आणले, म्हणले याला सोडा, याला सोडा, हा माणूस पुरुष आहे, हा सत्पुरुष आहे. हा सत्पुरुष आहे तर मग सत्पुरुषावानी वागा ना, द्या ना. ते तुरुंगामध्ये एखादा गाथा लिहा, जशी तुकारामांनी गाथा लिहिली तशी एखादी नवीन गाथा तयार करा, मग लोक घेतील खरंच माणूस होता बरं का. करायची सत्य लोकांना भरपूर द्यायचं. हा हा सत्संग सत्पुरुष. मग सत्संग जेवढा जे वस्तू लागतात का, ज्या वस्तू जेवढात लागत नाही, ज्या वस्तू घरातही कोणी ठेवीत नाही, अशा वस्तू सापडल्यावर काय बोलायचं तुम्ही सांगा मला. दृष्टी स्मृती विभ्रष्ट कर्म यत् करुते अशुभम प्रज्ञापराधम तदुच्यते सर्व एवं प्रकोपनम. आता मालिक जेवची व्याख्या, ही व्याख्या जर पाठ झाली ना, अरे काय घेणं नाही, काय फरक पडत नाही आम्हाला कोणाचं दर्शन घ्यायचं, घेऊ नका. क्लेश, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि तत्वाभिनिवेश, या 5 गोष्टी माणसाला त्रास देतात. माणसाला देव या तत्वापासून बाजूला नेतात. तुझं व्हावा आहे देव, तू देव आहे, तर त्या 5 गोष्टीपासून सावधान. सावधान म्हणतो ना आपण, सावधान. लग्नात सगळं केलं की शेवटी काय शब्द तो सावधान, सावध व्हा. आता तरी सावध व्हा असं त्याला सांगितलं जातं. तिथून पुढे ते सावध होतो, सावध असतो. कोणी पाहू पाहू कंटाळतो आणि आता थकलो म्हणतो, आणि थकलो म्हणतो लग्नाच्या थकून जातो, म्हणतो हा ना आता सावधान, आता निवांत ठेव, आता काय लग्न झालं म्हणतो. अरे बाबा काय झालं तुला माहिती, याच्यात घोटाळा आहे बरं, याच्यात ते घोटाळा आहे. लोकांचं ताशी लागलं तिच्या अजून बाबरच चालू द्यायचं, काय बोलावं सांगा. आता बघा तुम्ही, आमच्याकडे 30च्या वरमा आहे, 30ची नवरी, बरोबर दोन्हीचा फरक बघा. 30च्या वरमा आहे, माझ्याकडे असे कित्येक लोक आहेत. म्हणले अहो आमच्या पुरीला लागली, भाई तुझं वय किती, 30 वर्ष, तिची वरमाई झाली आणि ती 31 वारी अजून नवरीची, बरोबर का. वरबाग 40चा आहे आणि नवरदेव 45चा आहे. तुमच्या बापाने शिकवलं सांगा तुम्हाला. बरोबर, साऱ्या गावाचं फिरून झालं, लोक म्हणजे बाप शेव करायचं. हा म्हणला आता मग पाळी चालली, त्या बापाने शिकवली पाळी मारायला. लोकांचं ताशी लागलोय, हा म्हणतो थांबा आता नांगर हाकितो. बरं आता रात्रीतून करायचं ना, सकाळी नांगर हाकायचा, दुपारी पाळी घालायची, संध्याकाळी त्याला बरं काकड्या मारायच्या आणि रात्री फिरायचं. बापाने शिकवली शेती आहे, नवीन शेती आहे, आधुनिक शेती, सुधारित शेती. सुधारले का बिघडले हे आम्हालाच कळणार. काय चालतं ते उन्हाळ घडे बंदच करून टाकले, उन्हाळ घडे बंदच करून टाकले. काय उन्हाळ घडे करायचे, जे धुळीला डायरेक्ट खायला लगेच सकाळी खायला आणि संध्याकाळी रोटला, चला कार्यक्रम चालू. तुमच्या बापाने शेती शिकवलंच पाहिजे तुम्हाला काय चाललंय आणि काय करतोय. डोक्यात लागलेली केसेस, यांना जागे वाढायचं कसं, याला एकच जागे वाढायचं आहे, याला देव दाखवा. काय दाखवा, देव दाखवा. आणि आज मी फक्त देव दाखवायला आलो, बाकी काय करायचं नाही मला. मला देव दाखवायचा, तुम्हाला एका देव दिसला की तुम्हाला माझी सुद्धा गरज नाही. आणि मला त्या दिवसाची वाट पाहिजे ज्या दिवशी जगाला देव दिसल, म्हणजे माझ्या कामधंद्याला मी मोकळा. एक उद्योग नाही मला पाहिजे, 101 सेवा देतो, 101 सेवा देतो. 102वी सेवा आहे, बघतो ना ही सेवा, 102वी सेवा आहे. माझ्याकडे सगळं आहे, सगळं. ती म्हणाला जगात जो धंदा आहे का, कुठलेही नैतिक धंदे माझ्याकडे सगळे नैतिक धंदे. फक्त मी ऐकून घ्या, त्याचं तुम्ही म्हणता सगळं ऐकून घ्याकडे सांगतो मग. नाही नैतिक सगळे मंगल कार्यालय, पण आमच्या मंगल कार्यालयाचं भाडं कोण ठरविलं, आमची पोलीस वापरली. जो म्हणतो डॉक्टर साहेब 15 तारीख खाली का, म्हणला हा लिहून ठेवा. काय लिखित लग्न नाही, लिहून ठेवले. प्रश्न नाही, उठणं नाही, काय नाही. लगीन झाल्यावर 8 दिवसांनी येतो, डॉक्टर एवढे उरले घेऊन टाका. मी मोजीत नाही घालतो. आता इकडे घोटाळा आहे, इकडे हॅलो आपण याला कार्यक्रम होता बरं येता का, परत फोन आला, येईल म्हणलं ना, अहो तुमचं बोला ना, तुमचं बोला. काय रे गरीब घरी कधी नाही का, ते गरीबाचं तुकडे घरी का, अहो तसं नाही बोललेलं बरं. काय बोललेलं बरं, अहो ते तुमचं किती द्यायचं. म्हणलं तुझ्या त्याने मिले श्रीमंत व्हायचो नाही आणि मला न दिलेली तू काय भिकारी व्हायचा नाही. बरं काय पडतो, या कीर्तनाचा व्यवहार कसा असावा, कीर्तनाचा व्यवहार कसा असावा. कीर्तन एकाच सांगू नये पण फुकट ऐकू नये, लक्षात ठेवा बरं का. हे म्हणता एक होतो एकाच सांगू नये, याला उपाय देऊ नका. कीर्तन एकाच सांगू नये पण फुकट ऐकू नये. ज्यांनी ज्यांनी मेहनत केली असेल आपल्या परीने यथाशक्ती आपण त्याला 2 रुपये द्यावे. त्यांनी ते 2 रुपये खरी संसाराला पोराबाळांना न लावता परमार्थिक कामाला वापरावे. मग त्याची इच्छा काय वापरायचं, काय बंदित निधी अबंदित निधी असा घोटाळा नाहीये. आता मी सरपंच पण आहे, मी गावचा कारभारी आहे, माझ्याकडे वाचनालय पण आहे, माझ्याकडे काय नाही ते स्कीमेल. घोटाळा असा आहे या समाजाला गुरुजी समजा आमच्या
पैठणगावच्या वाचनालयामध्ये लंके गुरुजी आमच्याकडे एक स्कीम आहे, जो मुलगा किंवा मुलगी आठवड्यातून एकदा पुस्तक बदलायला येईल आणि असं वर्षभर पुस्तक बदलेल त्याला 1000 रुपयाचं बक्षीस आहे. आजपर्यंत 1 रुपया बक्षीस कोणाला द्यायची वेळ आली नाही. इतका जागरूक समाज आहे आपला. त्याला काय सांगितलं, तुम्ही वाचा नाही तर वाचू नका, आठवड्यातून एकदा या, पुस्तक बदलून जा. असं दर आठवड्याला पुस्तक, महिन्यातल्या 50 आठवडे फक्त बदला, तुम्हाला 1000 रुपये देतो. पूर्ण नवीन नवीन तावा पहिला महिना 4 बार यायचे होता, काही वेटिंग लिस्ट असायची. उडा ती पुस्तक बदलून द्या, 1000 भेटायचेच ना. हे सगळे हे भेटी गुरुजी हात टेकले बया. या असे वाटायला बसले का लोक लाटायलाच बसले. लोकांना काही घेणं नाही. तुम्ही म्हणलेला 65च्या पुढची स्कीम आहे, आलं आधार कार्ड 65. तुम्ही म्हणलेलं 60च्या स्कीम आहे, दुसऱ्या घेतून आधार कार्ड हे 60चे असले. तुम्ही म्हणले विधवासाठी स्कीम आहे, ही म्हणजे विधवा आहे तरी कुकू पुरून टाकते, विधवा झाली. तुम्ही म्हणले ना परित्यक्त्यासाठी आहे, मी परित्यक्त्या आहे, बायको ती सोडी म्हणले. तुम्ही म्हणले परित्यक्त्यासाठी आहे, सोडी. तुम्ही म्हणले सवासणीसाठी आहे, लगेच कुकू लावणार. मी सवासकार काय चाललंय पुढं चाललंय, पन्नास काही समजायला तयार नाही. क्लेश अविद्या सांगत होतो तुम्हाला. महात्मा ज्योतिबा फुले त्यांच्या आसून नावाच्या पुस्तकात की मतिस्त विना गती गेली, गती विना मती गेली, मती विना, हे सगळं अविद्येने झाले. अविद्या. आता विद्या आणि ज्ञान यातला फरक त्याच्यामध्ये घोटाळा बरं का गुरुजी. विद्या कशाला म्हणतात आणि ज्ञान कशाला म्हणतात. ज्ञान हे फक्त पुस्तकी असतं, विद्या ही प्रॅक्टिकल असतं. विद्या जगामध्ये विद्या किती 14 विद्याशास्त्रात सांगितलेले आहे. ऐकलं 14 आकडे दाखवले कधी. 14 भुवन जगामध्ये आहे. ही जी सिस्टीम आहे ना आपल्या पृथ्वीवरती जी फ्लॅट सिस्टीम आहे ना, असे 14 भुवन आहे. असे 14 तळाची ही माळी आहे. याच्यात आपण कुठे आहे, आपण भूतलावरती आहे. आणि आपण जर वाईट वागलो तर आपण रसातळाला जातो. कुठे जातो, रसतल. रसतल म्हणजे सगळ्यात खाली. भूतल पाताळ तर त्याच्या खाली रसतले, म्हणजे पाताळ बरं इतकं वाईट रसतले. आपण फक्त म्हणतो, पुस्तकात लिहितो, वर्तमानपत्र घेतो, हे रसातळाला गेली. रसतळ कुठे, 14 भुवनाच्या या माळीमध्ये रसतळ सगळ्यात खाली असतं. आणि मग सगळ्यात स्वर्गतल, स्वर्गतलाच्या वरती परब्रह्म, आणि परब्रह्माच्या वरती जगात काहीच नाही. परब्रह्म, ब्रह्म, ब्रह्मांड, ब्राह्मण आणि ब्रह्मदेव यातला फरक सांगा बरं मला. काही कळत बोलला. म्हणलं ब्रह्मदेव म्हणजे काय, ते म्हणजे ब्रह्मांडाचा नाही. म्हणलं मग परब्रह्म म्हणजे काय, तू त्याचा बाप, तू त्याचा बाप. म्हणजे यांनी तो वंश ओळखली. त्याला हेच कळत नाही. ब्रह्म कशाला म्हणतात, परब्रह्म कशाला म्हणतात, महाब्रह्म कशाला म्हणतात, ब्रह्मा कशाला म्हणतात. ब्रह्मदेव आणि परब्रह्माचा फरक सांगा. तुम्हाला माहिती ना, तुमचं पाय दाखवा, आमचे डोके दाखवा. अशी काय चार्जिंगची बॅटरी की आमच्याकडे चार्जिंग करून घेतले तुमचे डोके नाही. कीर्तन ऐकायचं नाही. पण महाराज उठला, हो थांबा महाराज, आमचं डोकं तुमच्या पायावर फेकून द्या, आम्हाला तुमची चार्जिंग करून द्या. आमची चार्जिंग झाली म्हणजे आम्ही आणि आपण म्हणतो गोकुळाष्टमी काला आहे आणि तो काला आणि तो गोकुळ, याचा फरक तुम्हाला माहिती काय. जिथे कृष्ण आहे, यत्र पार्थो धनुर्धरा, यत्र योगेश्वर कृष्ण, यत्र पार्थो धनुर्धरा, तत्र श्री विजय सगळ्यात शेवटचा श्लोक त्याच्यातला भगवद्गीतेच्या 709 श्लोकापैकी सगळ्यात शेवटचा श्लोक, मोक्ष संन्यास योग अध्यायामधला श्लोक. एकूण 18 अध्याय. काय, अर्जुन विचार योग, कर्मयोग, ज्ञान कर्म संन्यास योग, त्याच्यात राहिला सांख्य योग, ज्ञान कर्म संन्यास योग, विभूती योग, अक्षर ब्रह्मयोग. एवढ्या सगळ्या योगातून सगळ्या शेवटी मोक्ष संन्यास योग. आपण या भोर परिवाराच्या ज्या पुण्यात्म्याला कशाला आलोय, यांच्या मोक्षासाठी आलोय. इथं आज काय होणार आहे, मतदान होणार आहे. कशासाठी मतदान होणार आहे, ठराव संमत केला जाणार आहे. काय ठराव संमत केला जाणार आहे, की यांच्या आत्म्याला सद्गती लाभो. किती प्रकारच्या गती असतात काय माहिती आम्हाला. अकोल्याला रस्ते किती असतात जेव्हा आम्हाला माहिती, आम्ही जर वेळेच्या रस्त्यावर जातो, अजून 7 रस्ते अकोल्याला यायला. आम्ही काय त्याच्या भांडणीत पडत नाही. आपला झोपट मार्ग सोडू नका, झोपट मार्गाने. अरे पण हे कोणी सांगितलं तुम्हाला, अभ्यासात ठेवा. हा रस्ता जर बंद पडला तर काय, मग बघू त्या टायमाला कुठून फोन कोणला तरी काय करायचं. आता तहान लागली सांगतान का नाही, बाबा तहान लागतच नाही. आम्ही आपली मिस्त्री घेतली का 2 रुपये पहिले लोक पाणी तरी दान करायचे. आता बाजार गावात पाणी जर मागितलं कोणाच्या घरात
तुमची गाय घेतल्या, तुम्ही गाय लावलेल्या साड्या खर्चाला घेतल्या. नशीब तुझी अजून खाटीक म्हातारी घेत नाही, गिराईक नाही. डगरी असते घरामध्ये, खाटीक मला देतो म्हातारी, 100 रुपये हिसाब देतो. आण ही म्हातारी जाळायची, हिचा दावा घालायचा, हिचं वस्त्र घालायचं, त्याच्यापेक्षा ताजा माल जे घेऊन म्हातारी तो लागत लावर घेऊन जा. त्या म्हातारी तरी काय व्हायचं, एवढीच त्या म्हातारीचं भेटत काही कळत बरोबर का. नशीब अजून खाटीक प्रामाणिक आहे, तुमच्या म्हातारा म्हातारीला टाकू लावी नाही. जर त्यांनी धंदा सुरू केला तर सांगतो तुम्हाला एकही म्हातारी गावात राहायची नाही. लोकांनी माला सुटी देव आणि दान याच्यापैकी फार महत्वाची गोष्ट आहे. एक तर तुम्हाला एखाद्या कर्मातून पैसा तरी मिळेल आणि नाहीतर परमेश्वर तरी मिळेल. बरोबर. आता फार बारीक बोलतो ना तुम्ही. अशी कोणता जगात धंदा नाही पैसा पण मिळतो, परमेश्वर पण मिळतो. तुम्ही जर परमेश्वराला धरायला गेला तर पैसा सुटणार आहे, तुम्ही जर पैशाला धरायला गेला तर परमेश्वर सुटणार आहे. उदाहरण करून देऊ तुम्हाला. बरे झाले देवा, निघाले दिवाळे. बरोबर का. कारण देवाच्या नादी लागलो, इकडे बुड बसलं म्हणून तिकडे त्याला काय दिसला, देव दिसला. इकडे जर असता नोटामध्ये बसला असता, 500च्या किती, 1000च्या किती. आणि आता पहिल्या 2000च्या घरात शिल्लक किती राहिल्या, त्यातल्या आता काय करायचं. सरकार बदललं ते नोटा चालते, लोकांच्या अजून लोकांच्या डोक्यात भुंगे. जुन्या नोटाचं करायचं काय. मग काय करते, हळूच्या खाली जेवढा गेलो तर जुनी नोट दालपिटी टाकून द्यायची, लावू द्या बोलून तिकडे काय भाऊ ते देऊ झाले. मग त्यालाच माहिती काय चालू. अजूनही आयाबायांच्या पुतुंडीला लावलेल्या नोटा फेकून ये. लोकांना काही घेणं नाही, अजून कोणाला काय करायचं नाही. आणि मग तुकाराम महाराज म्हणले, जर या धंद्याच्याच नादी लागलो असतो तर मी मठात मोदीत बसलो असतो. नामस्मरणाला मला वेळच नव्हतं, सवडच नाही. तुम्हाला मागाचं उदाहरण दिलं ना, ते शेडजीचं उदाहरण बरं का. ते शेडजी मेला, मला लय वाईट वाटलं. म्हणायला आपण त्याला धरून ठेवला असता, विस्तार केला असता, तर एखाद्या गाडीची पंक्चर झाली, आपण म्हणला थांब जरा, तो नाही पुढे दुकान आहे आणि तो तसाच लगेच गेला, त्याचं काय जातं, वानशीट जातं. वानशीट गेलं का टूक कामातून जाते. तसंच माणसाचं आहे. एखादा धोका जर लवकर कळाला तर त्याचा पुढचा धोका टाळता येतो. हे सत्य बरं. हे सत्य नसतं तर दवाखाने चाललेच नसते. जर सगळं देवाचे असं असतं तर आम्ही काय फक्त घालवायला बसलो असतो का. नाही. तर लक्षात ठेवा, काहीतरी घडतं म्हणून तर वैद्यशास्त्रावर लोकांचा विश्वास आहे. अनेक लोक मृत्यूच्या दाढेतून वाचून पाठीमागे येतात. याच्यापैकी प्रयत्न हे फार महत्वाचे असतात. प्रयत्नांती परमेश्वर. दुसरं उदाहरण देतो ना, दुसरं उदाहरण. एक जण म्हणलं काय डॉक्टर साहेब, मला ते पॉझिटिव्ह आलो चल म्हणलं कोविड सेंटरला. नको आणि पॉलिसी बघा का, पॉलिसी तुला ऍडमिट काही गरज नाही बाबा. आपण पॉलिसी का सोडायची बघा, पॉलिसी का सोडायची. त्याला मला सोडायचं झालं त्याच्यामध्ये. मला फुकाट मनाला लोकांच्या डोक्यात लावू काय, मलाच कळलं अजून लोकांच्या डोक्यात काय. आमच्या धर्मात तिला फुकाट खाऊ नका आणि आम्ही फुकाटच मागायला लागलो. आम्हालाच कळणार. आरामचं खाणाऱ्या माणसाला कधीच फसवत नाही. हे पुस्तकात कोरून लिहिलेले, कसं लिहिले, ग्रंथामध्ये कोरून लिहिले. आणि आम्ही तर सगळे आराम करत झालो. याही लावून होतो सकाळपासून 10 होणारे 5 वर्षे. म्हणजे आपलं ते ग्रामपंचायत कधी उडायची, ते 5 वर्ष भरायचं होतं. म्हणलं तुला पहिलं चालू आहे का. पहिलं चालू आहे, पण मला वाटलं जमलं खटका. म्हणून असेच चालू द्या, असेच खटके चालू द्या. एक दिवस तुझं वाटलं झालं की तुझे खटके तुझ्या कामाला येतील. असा तुझा खटका कोणाला 3 फेज कनेक्शन आहे, एक फेज गेली तरी मोटर हाकितोय. त्याला मला तो चालती बरोबर चालती. अहो सिंगल फेज आली तरी लोकांनी स्टार्टर बदलू कार्यक्रम चालू केले. मग सिंगल फेज काढणारे काय लोक बंधाला म्हणून काय ठेवलं नाही. म्हणले नको बाबा लोड येतो म्हणून आम्ही फक्त 8 घंटे 3 फेज सोडितो, बाकी उरलेले 16 घंटे सिंगल फेज सोडतो. आम्ही तुझे बाप आहे. तू कोण आहे, तू साला आहे. आम्ही तुझे बाप आहे. आम्ही 24 घंटे मोटर चालतो, ते बी 3 फेज चालतो. काय चालतो बरोबर, डोके चालतो. असे डोके लावीत चला, असे डोके मागत चला, असेच वाटोळे करून घेत चला. आणि वाटोळ झालं फक्त दुसऱ्याच्या नावाने बोंबलू नका, एवढं लक्षात ठेवा. नाही तर आम्ही काय करतो, चांगलं झालं का आपली कॉलर टाईट करतो आणि काय झालं त्याचं बोट दाखव, त्याचं बोट दाखव, त्याचं बोट दाखव, त्याचं बोट दाखव. अरे बाप सुद्धा आम्ही सोडला नाही, बापाने माझं वाटोळ केलं असे म्हणणार. किती बोट दाखव तुम्हाला, आईने माझं वाटोळ केलं. तुम्हाला कळलं का, तुम्ही काय बोलताय. आमचा बाप भंगार आहे. तू भंगारवाल्याचं घरात आला, तू कोण आहे, भंगारच असतील ना. पण आम्ही हे थोडी माझा बाप नालायकी.
तुझा बाप नालायक असतो, तुझा जन्म झाला असता का? नाही, तो लायक होता म्हणून तुला जन्माला घातलं त्याने. आम्ही बापाला नालायक म्हणायला सोडलं नाही. अशी तर आमची ही नवीन पिढी जन्माला आली. आणि मग तू झाला शून्य स्कोरवाला गेला. आता तिथं गेला, त्याला त्या स्कीम मध्ये डॉक्टर लोक बी आमचे काय एकदा स्कीम डोक्यात फुटली, त्याच्या होटाला रक्त लागलं, त्याला टाकलं आयसीयू मध्ये. आता आयसीयू मध्ये कोण असतात? सगळे सिरियस पेशंट असतात. सिरियस पेशंट मध्ये ज्याचे स्कोर 20 होते, 22 होते, 24 होते. आता हा फुकट मुळे गेला आयसीयू मध्ये. वा वा वा, कारण मला तरी कधी आयसीयू झोपायला भेटला तर मला वा 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 कसं काय मला एअर कंडिशन. त्याला लय आनंद वाटतात सुरुवातीला एक दिवस. जेव्हा या पाकिस्तानचा व्हायरस उलट्याला लागला नाही, हा पहिला 10% लागलेला होता, पण 100%च्या सानिध्यात जाऊन यालाय 90% लागत झाली. 4 दिवसांनी त्याच्या बायकोचा फोन आला, अहो ते गेले गेले. अहो म्हणलं त्याचं स्कीम लाटायला गेले होते. अहो ते स्कीम लाटायला गेले पण तसेच गेले वरती डायरेक्ट. अहो म्हणलं त्यांना म्हणलं होतो आमच्या कोविड सेंटरला या, खा प्या आराम करा, तुम्हाला काही तकलीफ झाली तर आम्ही 24 तास येते होती, ऐकायला 24 तास. पण त्यांनी ऐकलं नाही. स्कीम म्हणे म्हणला, मी इतके दिवस पैसे भरला म्हणजे वसूल करायचे. एकाला ऍडमिट केला, ऍडमिट केला, ते म्हणतो माझी पॉलिसी बरं का. अरे पण म्हणलं तुला ऍडमिटची गरज नाही, हाय पॉलिसी तर घ्या तू. त्याला म्हणलं आता 3 दिवस झाले तुझा घरी आता. ते म्हणतो नाही 2 दिवस झाले बाई राहणार नव्हती, तू मला सर्टिफिकेट द्या, 7 दिवस ठेवून घ्या मला. अहो हे सगळे नरक आहे का स्वर्ग आहे? दवाखाना नरक असतो, तुम्ही स्वर्गात का पाहायला लागले त्याच्याकडे? दवाखान्यात चुकून सुद्धा कोणी येऊ नये. या जगात डॉक्टर, वकील, इंजिनियर यांच्या नादी लागू नये. हे सगळ्यात पहिले वाटोळे फोडत असतात. कारण आम्ही काय करतो लक्षात ठेवा का, आम्ही काय करतो याचं भांडवल करून या जगामध्ये विद्या जी विकसित केलेली आहे, या विद्येमध्ये एक दोष आहे. सिरियस घ्यायचा एक दोष आहे. वैद्यक शास्त्र हे अपूर्ण शास्त्र आहे. अपूर्ण शास्त्र आहे. या शास्त्रामध्ये 70% आधार अजून शास्त्रालाच माहिती. शास्त्रालाच माहित नाही काय चाललंय. कोरोना का आला कोणाला कळला नाही, कोरोना कुठे गेला कोणाला कळला नाही, आणि परत कोरोना चालू झाला हे फक्त माहितच नाही. आता कोणी पहिल्यासारखा हे लावायची गरज नाही. पहिले काय म्हणले क्वारंटाईन करा. आता तुम्हाला सांगतो या महिन्यामध्ये नगर तालुक्यामध्ये 350 लोकांना कोरोना झाला होता, त्यातले 60 लोक कोरोनाने गेले. लोक परत आपल्या अंगावर येईल, परत आपण जे करायचो पहिल्या बंदी घालायचं, जेवढं बंद आपल्या दुकानं चालू, परत घोटाळा होईल, कोणी बोलत नाही. कोरोना काही झाला नाही. या जगात त्याची उत्पत्ती झाली, त्याचा कधीच नाश होत नाही. कारण उपजले ते नाशे, नाशले ते पुन्हा रूपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेका. करोना हा नवनाथाच्या पोटीत पण दिलेला आहे, करोना हा वेदामध्ये पण दिलेला आहे, आणि करोना पुढच्या पिढ्यानपिढ्या चालणार आहे. त्याला सांगतो काटले साहेब, 2003 साली पहिला चिकनगुन्हे आला आणि तालुक्यातलं पहिलं पेशंट हिंगणगाव मध्ये आलं. हिंगणगाव मध्ये आमच्या सोनवणे, कृष्ण सोनवणेची बायको पण याला पैठणला गेली, नाथषष्ठीला गेली, तिकून आली रात्री. सकाळी तिला उठताच येईना, 5 वाजता माझ्याकडे आणून टाकली. 5 वाजता आणून टाकली. म्हणजे काय रोग झाला? ती म्हणे मला उठताच येईना, चालताच येईना. मी आपला माझ्या पत्नी तिला ट्रीटमेंट केली, भावे 1 तासाची उभी राहिली, परत संध्याकाळी खाली बसली. असं करीत करीत 2-4 दिवसाची नीट झाली. ती झाली आपोआप नीट. लोक म्हणजे याला चांगलं चालत आहे. दुसऱ्या दिवशी सगळं गाव घेतलं, तिसऱ्या दिवशी मीच घेतलो, मला उठता येणार. आईला मला आरोग्य मंत्र्याचा फोन आला, असा कोणता रोग आहे की डॉक्टरला आजारी पडला. मला त्यावेळेस आरोग्यमंत्री आपले इकडचे होते, काय ते आयर साहेब होते. आयर साहेबांचा फोन आला, डॉक्टर साहेब काय झालं? म्हणजे मला उठता येईना. म्हणजे काय झालं? म्हणजे काल चांगलं होतं, मला मी खूप काम करतो. आणि मग मला तो होऊन गेला. तुम्हाला सांगतो 2000च्या 3 लाटेमध्ये 4 लाटेमध्ये गावाच्या गाव भेटले, जे गाव भेटले नाही ते लोकांना तुमच्या गाव सांगितले, तुमच्या गाव भरणारे. म्हणलं काय बोलावं आता, मला काय उत्तर सापडलं नाही. ती लाट गेली, 1 वर्षात लाट संपली. 2014 मध्ये पुन्हा लाट आली, बरोबर का? हे लाट आणि इलेक्शन कोण एकत्र येतं मला अजून कळलं नाही काय झालं काय सांगताना. 2014 मध्ये पुन्हा लाट आली. त्यामध्ये उरलेल्या गावाचे 3 टप्प्यातले लोक शिल्लक राहिले होते, ती त्याच्यात गुंतले. बाकीचे लोक म्हणजे आपण सुटलो. आता 2024 मध्ये आता याची पुन्हा लाट आलेली आहे, आणि याच्यामध्ये त्याचे राहिलेले एकदम आता तरी सापडलेले. कारण तिसरी लाट ताकदीने येत असते. बघा कोणताही नवीन प्रयोग असतो ना, एखादं कॉलेज नवीन निघलं ना, तर पहिल्या बॅचला पास व्हायला अडचण येत नाही. जशी त्या कॉलेजची ताकद वाढते तशी पासिंगची अडचण येत राहते. तसा रोग सुद्धा सुरुवातीला ट्रायल बेसिसवर येतो, आणि नंतर एकदा ताकदीने आला कार्यक्रम करतो. आता ज्यांना 2003 मध्ये झाले ती दात काढली कसा बसला तावला पावडत होता. आता तर लोकांना 8 दिवस उठता येत नाही. पहिल्या लाटीत 3 दिवस उठता येत नव्हतं, दुसऱ्या लाटीत 5 दिवस उठता येत नव्हतं. आता या तिसऱ्या लाटीत 8 दिवस उठता येत नाही. याच्यात ज्यांना
जेव्हा उठत्या तेव्हा त्याला आयुष्यभर उठता येत नाही, कारण तो सुद्धा प्रशिक्षण घेऊन येणार आहे. करून सुद्धा प्रशिक्षण घेऊन आलेला होता, म्हणून तर त्याचा डेल्टा व्हर्जन आलं, म्हणून तो डेल्टा प्लस आला. तशी गाडी निघते ना, स्टार गाडी, स्टार प्लस गाडी, तसे आमचे जंतू सुद्धा डेल्टा प्लस डेल्टा हे सगळे कुठाने का करतं, त्यांना सुद्धा जगायची इच्छा असते. जो तो या भूतलावरती जगण्यासाठी आलेला असतो, त्याला सुद्धा जगण्यासाठी त्याची ताकद भगवंताने दिलेली आहे. भगवंत काय आहे, दृष्ट आहे. कौरवांना ताकद कुणी दिली होती, भगवंताने दिली होती. पांडवांना ताकद कुणी दिली होती, भगवंताने दिली होती. भगवंत काय करायचा, हात बांधून उभा राहायचा. भगवंताची आठ काय होती, शस्त्र हातात घेणार नाही, युद्ध मी करणार नाही, मी कोणाची बाजू घेणार नाही. बरोबर का, डोक्याने ऐका, कारण आज काल्याचा दिवस आहे आणि काला फक्त खायासाठी नसतो. काल्याचा अर्थ काय होतो, की सगळ्यांनी मिळून केलेला काला. तुझ्या घरातली भाकरी मला खायला मिळाली, माझ्या घरातली भाकरी तुला खायला मिळाली, त्याला म्हणतात काला. मी माझं आणायचं, माझं मीच खायचं, त्याला म्हणतात डबे. डब्यासाठी काला नसतो. काला म्हणजे भगवती जागरण. भगवती जागरण म्हणजे काय, जगन्नाथाचा रथ कुणी ओढला, सगळ्यांनीच ओढला. जगन्नाथाच्या रथाचा चालक कोण होता का, कोण नाही, त्याला कोण लोटला, सगळ्यांनीच लोटला. तसा हा समाज जगन्नाथाच्या रथासारखा चालू शकतो. याला मी जर म्हटलं मी चालक आहे आणि मी मालक आहे, तर धर्म सांगतो तू चालकही नाही, तू मालकही नाही, तू आहे बालक. ज्या दिवशी इथे येशील त्या दिवशी कळ लोकांना की हे गेले, हे गेले. मग गेले जे जातात, जे येतात ते जातात, जे येत नाही ते जात नाही. येत नाही आणि जात नाही आता कोण आहे, भगवंत आहे. भगवंत कधी येत नाही आणि भगवंत त्याच्यावर कधी जात नाही. ही सृष्टी निर्माण करण्याच्या आधी सुद्धा भगवंत होता. सृष्टीचा नाश झाला तरी भगवंत राहणार आहे. याला काय म्हणतात, ईश तत्व म्हणतात. ईश तत्व. आता ईश्वराची व्याख्या सांगतो, मग कोणाच्या काय पडायचं कोणाच्या पडायचं नाही हे तुम्ही ठरवून करा. क्लेश, पंचक्लेश, अविद्या, अस्मिता. अस्मिता म्हणजे काय, मला याच्यात इंटरेस्ट आहे, मग मी याची बाजू घेतो का, मला याच्यात इंटरेस्ट आहे. अस्मिता. अस्मिता जो ठेवतो त्याचं वागणं दूर जातं. जो माणूस त्याच्या आवडीचा आहे त्याच्याबद्दल त्याला सहानुभूती असते, जो त्याला आवडत नाही त्याच्याबद्दल त्याला रोष असतो. बरोबर का. अस्मिता जिथं ठेवली जाते तिथं देवत्व वापरता येत नाही. अस्मिता. राग. राग म्हणजे काय, डोक्याचा राग नाही. राग म्हणजे त्याच्याविषयी असणारा आमचा आकर्षण, राग. बरोबर. राग शब्द दोन ठिकाणी येतो. संस्कृत मध्ये राग शब्द येतो तो एखादा भैरवी राग, पर्जन्य राग. एक राग असा आहे खाते साहेब, त्याला पर्जन्य राग म्हणतात. विमानातून वीज पडण्यापेक्षा पर्जन्य रागाचं जर गायन केलं, आकाशामध्ये आभाळ आलेला आहे आणि पाऊस पडत नाहीये. पूर्वीच्या काळचे गायक राग गायचे. काय गायचे, पाऊस पडण्याचा राग, पर्जन्य राग असायचा. पर्जन्य राग गायला की पाऊस पडायचा, धबाधबा पडायचा. आता मीठ सोडला ऑस्ट्रेलियात, पाऊस पडला का ऑस्ट्रेलिया, लोकांनी ते बंदच करून टाकलं. विमान परत आलं का, परत आलंच नाही. लोकांनी डोक्याला त्रास होईल, याचंही मतदान होकायचं त्याचंही होकायचं, कार्यक्रम फायनल करून टाकला. परत विमानाने पाऊस पाहिला नाही, एकदाच पाऊस पाहिला पण घोटाळा झाला. म्हणजे मीठ सोडलं कास्तीला, पाऊस पाहिला आस्तीला, घोटाळा झाला. परत त्यांनी डोकं लावलं नाही. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष. आपल्या डोक्यात जर एखाद्या विषयी वाईट भावना असेल, ती भावना आपल्याला देवरूपाला कधीही प्राप्त होत नाही. त्याला माणूस पाहिला का आपण बघतो, कारण आपल्याला द्वेष असतो. द्वेष क्षणिक असतो. द्वेषामध्ये क्षणिक आणि नैमित्तिक कारण असतं. जन्माच्या आधी द्वेष घेऊन कुणी जन्माला आलं का, तुमच्याकडे या दिवशी जन्माला आले, तुमच्या आईकडे पत्र आलं, एवढा द्वेष घेऊन आज जन्माला आला. द्वेष जन्मात आला असतो. कोणती जन्म हा पोळी पाठी म्हणून आला असतो. तुम्ही आधी पोळी पाठी म्हणून जन्माला आलो. कोणती शोरूमची गाडी किती किलोमीटर चाललेली असते, 0 किलोमीटर चाललेली. लुना घ्या किंवा बुलेट घ्या, तिच्यावरती 0 आकडा असतो, म्हणून ती चाललेली नसते. शोरूमची गाडी आणि बाजाराच्या गाडीत फरक काय, शोरूमची गाडी कोरी असते. तसे तुम्ही आम्ही जन्माला कोरी पाठी म्हणून आलेले आहोत. आमच्याकडे काही लिहिलेलं नाही. कोरा कागज हा जीवन मेरा कोरा ही रह गया. आता हे हिंदी आहे. मराठीत अर्थ असा आहे की आमचा जन्म कोरा आहे आणि काल गेल्यानंतर सुद्धा कोरा होणार आहे. कोरच घेऊन जातो. भगवंत काय घेऊन जातो, हे लटांबर घेऊन जात नाही. म्हणून तर भगवंत काय म्हणतो, याला कावळा शिवायची वाट पहा. कावळा शिवायची वाट म्हणजे याच्या अंतःकरणावर लिहिलेलं जेवढं आहे ना,
फॉर्मेट मारलं जातं. पण ते फॉर्मेट असं नाही मारलं जात की लगेच तुम्हाला आला सॉफ्टवेअर टाकलं. याला इथून गेल्यानंतर यमाच्या दरबारात जाईपर्यंत 3860 योजन अंतर न्यावं लागतं. तिथं जाईपर्यंत याला 16 ठिकाणी थांबवलं जातं. पूर्वी 16 ठिकाणाचे नाव ऐकले तुम्ही? याला इथून काढल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा घेऊन जायला जातं वृश्चिकपुरीमध्ये. वृश्चिकपुरीमध्ये विंचवाचं नगर. त्या विंचवाच्या नगरामध्ये याला थांबवलं जातं. तुम्ही सांगायचे की तू घरात निघला तो लोक राजभर झोपण्याला बाहेरच्या हातावर घालीला याची जोडी असेल तर माझ्या हातावर घालली नको 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 घरात दिसतोय. याला इंसाच्या नगरीत नेलं जातं. आणि जेवढे पाप यांनी केले ना त्या प्रत्येक पापामागे एक एक व्यक्ती याला कार्यक्रम करतो. तसे नाही का एखाद्याची पिशी निघली का पिशी निघल्यानंतर एक ठोका टाकतो. 304 करतो का 302 करतो का ठोका टाकेल. तसं येतो काय करतो फटाफट का बापाला फसवलं का झटका देते. आईला फसवलं का झटका देते. बायकोचे लग्न केलं दुसरीकडे फेक होतो का झटका देऊन देते. परोक्ष जीवनामधला मार्ग हा धर्माने सांगितला म्हणून तुम्ही आम्ही आलो नाही. आता हे तर गेले निघून तुम्ही म्हणले असं गेले आता काय जायचं. पण आपण किती जण आलो आज 1000 लोक आलो. का आलो? आमचा परोक्ष जीवनावर विश्वास आहे. मग तिथून पुढे याला सर्व पुरीमध्ये नेलं जातं. मग साप घरची पिशी घेतो. साप पिशी घेतो. साप म्हणतो असं करतो गावाला फसवलं तू. अरे लाखाची स्कीम दिली 50,000 काय देतो. साप फटका देतो. याची पिशी साफ करायचो. अशा 16 ठिकाणी याची पिशी दिली होती. आणि मग याला सगळीकडे याची पिशी झाली की याला MC मध्ये कुठं नेलं जातं. याला स्वर्गात नेलं जातं. जिथं यमाच्या दरबारात उभं केलं जातं. यमाचा दरबार MC मध्ये असतो. तोपर्यंत याला पिशी मध्ये असतो. म्हणून तर आम्ही काय घालतो काढले साहेब वर्ष श्राद्ध घालतो. त्याची पिशी संपली याला MC मध्ये टाकलं म्हणून आम्ही काय करतो त्याची जल्लोष करतो. आणि म्हणून आम्ही वर्ष श्राद्धाच्या दिवशी कार्यक्रम करतो अन्नदान करतो. याची पिशी संपली म्हणून करतो. बरोबर का? नीट ऐकून घ्या. याच्यावरती खूप काय अवलंबून आहे. याच्यावर फार चिंतन करतो. 3860 योजनांतर मराठी महिन्याप्रमाणे 2 पक्ष 28 पक्ष लागतात. 28 पक्ष लागतात. 14 गुणिले 28 एवढा कालावधी लागतो. यमाच्या दरबारात हजर केलं जातं. यमाच्या दरबारामध्ये याला 3च प्रश्न विचारले जातात. तिथं वकील देता येत नाही. तिथं कोणाला आम्हीच देता येत नाही. तिथल्या एखाद्या टेबलवरती कोणाला म्हणले बा हे ₹1,00,000 घे आपल्या तेवढी करून टाक बरं का. तिथं कोणी आम्हीच घेत नाही. समोर यम असतो. आपल्याला समोर उभं केलं जातं. तुम्ही जाऊन आले का तुम्ही? तसं नाही. माझा विश्वास धर्मशास्त्रावर आहे आणि धर्मशास्त्र हे शाश्वत आहे. म्हणून मी ते तुम्हाला सांगतोय. तुम्हाला पटत असेल तर शास्त्र संमत आहे. नसेल पटत तर तुम्ही तुमच्या डोक्याला लावत बसा. मला काही घेणं नाही. यमाच्या दरबारात गेल्यानंतर याला विचारलं काय केलं. हा लगेच सांगतो मी 4 निवडणुका लढलो. 2 ठिकाणी निवडून आलो. 1 ठिकाणी यात्रेत झालो. हे लटांबर सांगू नको. मला 3 पोरं झाले. एकाला इंजिनियर केलं. मला सांगू नको. मला एकच गोष्टी सांग. मी तेवढा प्रश्न विचारतो त्याचं उत्तर दे. एका वाक्यात उत्तर दे. आयुष्यामध्ये दान काय केलं. दान देवा नाही. मी गोडा लाटायचो वाटायचो. मी फक्त लाटायचो. मी फक्त घ्यायचो. तिजोऱ्या भरायचो. बँका भरायचो. काही पैसे बँकेत टाकले. काही पैसे पुरून टाकले. काही पैसे घरात ठेवले. काही पैसे व्याजाने दिले. पण कोणाच्या कापल्या करमळी कोणा मोठलो नाही. देव म्हणला 3 पैकी 1 प्रश्नाचं उत्तर तुला आयुष्यात येता आलं नाही काय हरकत नाही. भारतामध्ये 35% आहे. याचा अर्थ 65% जरी चुकलं तरी तो माणूस पास. काय भरदाळेला देश असेल हा. ज्या देशामध्ये 65% येत नाही त्याला सुद्धा पास म्हटलं जातं. याच्यापेक्षा भंगार काय पाहिजे तुम्हाला जगामध्ये. आणि ऋषी मुनी परीक्षा घ्यायचे. 100 प्रश्न विचारायचे. 1 प्रश्न जर चुकला तर म्हणायचे तू काय कर बा 5 वर्षानंतर लगेच नाही. ऑक्टोबर नोव्हेंबर नाही 5 वर्षानंतर ये. त्याला अपील नसायचं. त्याला रिव्हॅल्युएशन नसायचं. त्याला रिचेकिंग नसायचं. ते म्हणायचे अरे वा तू आता असं कर तू तयारी कर 5 वर्षांनी मला भेट. मग 5 वर्षांनी तो ऋषी ठरवणार याला पास करायचं का नापास करायचं. आता 5 मिनिट तू नापास कर रे. माझ्याकडे सगळी सेटिंग आहे. चालला रिव्हॅल्युएशनला चालला रिचेकिंगला पास करून आला. नापास केलं पण घोडा लागला. नापास होतो मला वाटत झालं. ही तर अशी संस्कृती झाली. मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर घेता आलं नाही. अरे मग यांनी देवाला विचारलं. देवा जाऊन द्या प्रश्नाचं उत्तर घेता नाही आलं. दानाचे किती प्रकार असतात. देवाने सांगितलं अरे रक्तदान जलदान भूदान अन्नदान ज्ञानदान देहदान इंद्रियदान अवयवदान असे दानाचे प्रकार. तेव्हा दान शब्द ऐकला आपण 2च ठिकाणी ऐकला. एक तर मतदान नाही तर अनुदान. दोन्ही फुकाट केलं नाही. अनुदान सुद्धा वाटलं आणि मतदानाला मी 5 वाजता जातच नव्हतो. 5 वाजता मला फोन यायचा. अरे का नाही आला. तू
तू घरी या आणि मग मी येतो. घरी काय येतो? घरी ये, मग आपण ठरवू. मग मी आलोच मतदानाला. असं तर मतदान चाललंय आणि काय घेऊन बसल्या जगामध्ये दानाचं? दान नाही. देवाने दुसरा प्रश्न विचारला. झाला समजलं, संपलं ना, संपून टाकू आपण. पण दुसरा प्रश्न विचारला, तुझ्या आयुष्यामध्ये परमार्थ काय केला? काय केलं? परमार्थ काय केला? परमार्थ काय केला? तेव्हा मी भजन करायचो. बरं झालं प्रश्न विचारला. अरे मी आयुष्य गेलं, बुका माळा टकाटक चालायचं माझं, टकाटक परमार्थ. याला परमार्थ नाही म्हणत बेटा. कोण म्हटलं? यम म्हटलं. अहो मी भजनात असायचो, मी कीर्तन सांगायचो, मी प्रवचन करायचो, मी लोकांना प्रवचन सांगायचो. हे लावळा, त्याला परमार्थ म्हणत नाही. आणि मी देवळात जायचो, बाहेर लागायचो. मला एकदा पंढरपूरला 2 दिवस लागले मला दर्शन घ्यायला. नाही बेटा, नाही बेटा, याला परमार्थ म्हणत नाही. परमार्थ कसा म्हणतात? देवानी व्याख्या सांगितली. जे तुला आले कर्मनी पदे, ते तुली आदिपुरुषी अर्पिजे, तरी ते परिपूर्ण होईना. कर्म सिद्धांत काय सांगतो? की कर्मफली आसन धरावी, कुकर्मी संगती न व्हावी, ते सत्क्रियाची आचरावी. हे तुझा परी अर्जुना, तू योगयुक्त होऊनी फळाचा संग टाकूनी करी कर्मे. जे तुला आले कर्मनी पदे, ते तुले आदिपुरुषी अर्पिजे, तरी ते परिपूर्ण होईना. एका डॉक्टरनी एक पेशंट 2 रुपयाकरता तपासला असेल तर तो परमार्थ नाही, तो काय? व्यापार आहे. ज्ञान विकलं, पैसा घेतला. बरोबर की नाही? एका वकिलाने एक केस लढवली आणि त्या केस मध्ये त्याचा विजय झाला, तो परमार्थ नाही. परमार्थ काय? एक माणूस तहानलेला होता, त्याला पाण्याचा ग्लास ठेवला. अरे पाणी पी बेटा, जाऊ दे तुझी तहान जाईल. तहानलेल्याला पाणी, भुकेल्याला अन्न, निवारा, एखाद्या वाट सोडला निवारा. किती पैसा? फुकाट. तिथं फुकाट असेल तर परमार्थ घडू शकतो. आता आमचं दर्शनही काच झालं. तुम्हाला लवकर घ्यायचं पंढरपूरचं 1000 रुपये तिकीट फाडून तुमच्या बापाने शिकवलं का देवाचं दर्शन एकाच घ्यायला? काय चाललंय आम्हाला कळत नाहीये. दर्शन दगडाचं घ्यायचंय, 1000 रुपये भरायचे. आणि 1000 रुपये सुद्धा निर्जीव आहे, सजीव आहे? निर्जीव आहे. निर्जीव गोष्टीला तुम्ही सजीव समजायला लागले आणि सजीव गोष्टीला निर्जीव समजायला लागले. याच्यातून कोणता परमार्थ घडणार आहे? देवाने सांगितलं परमार्थ याला म्हणत नाही. तू बायकोशी प्रामाणिक राहून संसार केला असेल तर तू परमार्थिक आहे. तू बायकोशी प्रतारणा करून जर परमेश्वराचं दर्शन घेत असशील तर तुझ्यासारखा लाभार कोणी नाही. तू बापाला सांभाळून जर अन्नदान केलं असेल तर तुझ्यासारखा परमार्थिक कोणी नाही. तू बापाला हाकून देतो, आई बाप राज्य उपाशी, अन्न छत्र लावतो काशी, अचानक देव पावतो. देव काही अशा प्रकारचा नाही. आपल्या आईबापाची सेवा जो करतो तोच मानाने कीर्तीने करतो, त्याचेच होते जीवन सार्थ. कशाला गावगाव फिरत, तुझं गावच नाही का तीर्थ? कोण म्हणतात? तुकडोजी महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, कशाला गावगाव फिरत, तुझं गावच नाही का तीर्थ. आपल्या गावची तू शाळा मोडली, शाळेत राजकारण करतो, पोरं हाकून देतो, पट कमी करतो, मास्तर हाकून देतो आणि धर्मशाळा काशीला लावतो. धर्मशाळा बांधली काशीला आणि तिथं 10 लाख रुपये देणगी दिली. गावातली शाळा 3 पट मास्तरच्या होती, एकच पटाव होती. यांनी डोक्याडोक्यानी पोरला म्हणला तुला गाडी देतो, तू चल. सारळे काय तुला इंग्लिश मिडियम का? याला या शाळेचं काय करायचं होतं? वाटोळं करायचं होतं. असे तर नालायक बुद्धी आमची. इथल्या मास्तर कसा हाकून द्यायचा याच्यासाठी बुद्धी वापरायची. आणि काशीला म्हणायचं 10 लाख रुपयाची धर्मशाळा बांधली. तेव्हा पण अन्न छत्र लावतोच काशी, आईबाप राज्य उपाशी आणि अन्न छत्र लावतोच काशी, अशा नका देव पावतो. गावात नाही का तीर्थ, कशाला गाव तीर्थ. दुसरा झाला परमार्थ, पहिला झाला दान. आता देवाने शेवटचा प्रश्न विचारला. ऐकून घ्या, मला पण विचारणार आहे. शेवटचा प्रश्न देवाने विचारला. जाऊ द्या, आता 2 प्रश्न गेले फेल, 1 प्रश्न राहिला. त्याचं जर उत्तर पॉझिटिव्ह आलं तुला इटी किटी मध्ये स्वर्गात जागा देतो. शिल्लक आहे, भरपूर रिकाम्या जागा राहिल्या, कारण इटी किटी तिथं चालते. आता का चालते? स्वर्गात जायची लायकी कोणीच राहिली नाही आता साहेब. नरकात सुद्धा लायकी राहिली, नरकाला सुद्धा लायकी लागते. बरोबर का? याचं उत्तर तुम्हाला नंतर देईल. नंतर म्हणजे कुणी मारावा नवी यावा असं नाही मला म्हणायचं. तुम्हाला नंतर म्हणजे काय पुढची फुकट करून मला म्हणायचं. नरकाला सुद्धा लायकी लागते, नरक सुद्धा लायकालाच घेतो. नरकापेक्षाही वाईट ज्याचं वागणं असेल त्याला नरकात सुद्धा जागा नाही. लक्षात ठेव बरं का. याचा बारीक अभ्यास तुम्हाला एखादी सांगत, फार बारीक अभ्यास याचा. जाऊन स्वर्गात जायची इच्छा असते. स्वर्गामध्ये 4 गोष्टीची मार्किंग असते. त्यांनी केलेलं कर्म, त्यांनी केलेला परोपकार, त्यांनी केलेला परमार्थ आणि त्याच्या नातेवाईकांनी त्याच्याबद्दल व्यक्त केलेल्या भावना.
याला सुद्धा 5 मार्क राखीव आहे. जसं आता त्या अंगणवाडी मदतीने भरायच्यात ना, गावातली असेल 10 मार्क, जे आमच्या वयाची असेल 10 मार्क, आमच्या जातीचे असेल 10 मार्क, आमच्या शिक्षणाचे असेल 10 मार्क, तसे या मेरिट लिस्ट मध्ये, स्वर्गात जाण्याच्या मेरिट लिस्ट मध्ये 10 मार्क राखीव आहे की दहाव्याला येणाऱ्या माणसांच्या भावना जाणून घेण्यासाठी देवाने आधी ठेवलेला आहे की जर तुम्ही आम्ही म्हटलो देवा मी केलेल्या पुण्यातलं थोडं पुण्य काढून घे, पण मी पुण्य करीत नाही तर माझं काढून घ्यायचं काय, मी झिरो बॅलन्सवर काम करणारा माणूस आहे आणि मी जरी देऊन भाषण केलं की माझं पुण्य काढून घेण्याला स्वर्ग दे. देव म्हणतो आमच्या तुझ्याकडेच बॅलन्स नाही, आता ते याच्यावर कर्ज मिळते, मोबाईलवर कर्ज मिळते. आता लोकांनी कर्ज कळू पहिले लोक म्हणायचे रिंग नको, हिंद चालन पण रिंग नको. आता लोक म्हणजे हिंद मला कर्ज काढीन मी काही करीन तिकडं 10 लाख कर्ज काढीन पण पुरी झालं मोठं करीन. आपण आपल्या डोक्यात उरफाट्या खोपड्या झालेल्या आहेत. आमची उरफाटी खोपडी जगामध्ये ही भंडाळलेल्या समाजाला अजून कळलं नाही की सत्य काय आहे. आणि म्हणून दहाव्याच्या दिवशी जेवढे लोक जमतात त्यांच्या अंतःकरणातून भावना निघते की देवा परमेश्वरा माझ्यातलं थोडं पुण्य काढून घे आणि यांच्या वाट्याला दे. त्यांचं पुण्य वाढलं की त्यांना स्वर्ग मिळेल. मी जिवंत आहे, त्यांचा खड्डा पुण्याचा जो खड्डा पडला ना ती पुढं भरून काढीन. पण आम्ही आमचा पुण्याचा बॅलन्स झिरो. भाषण मात्र ठोकिलो यांच्या आत्म्याला सद्गती लावो. तुझ्याकडे किती बस, तुला किती मार्क पडले बस, तू याच्यापेक्षा डाऊन लेवलला आहे तरी मुद्रेला करून दे. असा कोणता प्रपंच आपण चालवलाय आम्हाला कळत नाही. शेवटचा प्रश्न देवाने विचारला, तू परोपकार काय केला. आता मग देवाला आम्ही लई टाकणार ना प्रतिप्रश्न. आम्हाला क्रॉस घ्यायची सवय लागली ना, क्रॉस घ्यायची सवय लागली. आम्ही देवाची क्रॉस घ्यायला निघालो. देवा परमार्थ आणि परोपकार काय फरक आहे. परमार्थ हा तुमच्या इच्छेने करावा लागतो, परोपकार दुसऱ्याच्या गरजेसाठी करावा लागतो. दोघांचा फरक आहे. दान तुमच्या मनाने करायचं असतं, परोपकार नदी ज्ञानी काय झालं त्याला लागली तहान किंवा आला तुमच्या दारात मला डॉक्टर साहेब पाणी द्या प्यायला. मी म्हणलं खा गुलाबजाम. तेव्हा आपण शिकवलं का तहान लागलेल्या माणसाला गुलाबजामुनी तहान वाढ का कमी होईल. तहान वाढणार आहे, त्याला काय पाहिजे, पाणी पाहिजे. परोपकार म्हणजे त्याला पाणी पाहिजे ना, त्याला पाणी द्या. हा म्हणतो तुला गुलाबजामुन देतो तू खाल्लाच नाही. तेव्हा आपण शिकवलं आता परोपकार करायला. म्हणजे बघा एकाला चट्टी पाहिजे, हा म्हणतो सगळा घालतो मावा आणि म्हणतो तुला दिलाय का बाबी दिलाय कर. आपण साजरा करायचा त्याला चट्टीची गरज ना. बघा परोपकार, परमार्थ आणि दान या 3 गोष्टीसाठी जीवन दिलेलं आहे. ज्याला हे कळलं त्याला कर्मसिद्धांत कळला. आणि म्हणून तर सांगितलं कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. पण पुढचं वाक्य पाठ करीत चला, मा